भगवंतामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसल्या कारणाने आपण भगवंताला काय केलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. हे पहिल्या श्लोकात सांगितलं. मग ही फक्त ग्रंथाच्या आरंभाचा मंगलाचरणाची सुरुवात आहे. प्रत्यक्ष ग्रंथाला सुरुवात आत्ता होते दुसऱ्या श्लोकापासून. नैमिषारण्यामध्ये शौनक ऋषींच्या आश्रमात सुतादी बसलेले आहेत आणि त्या सुतादिक मुनींना शौनकादिक ऋषींनी प्रश्न विचारला, कृष्ण प्राप्तिकरम शश्वत साधनम तद्वधाधुना. आणि या प्रश्नाला उत्तर म्हणून 6 अध्याय सांगितलेले आहेत. सर्वप्रथम या प्रश्नाचं स्वरूप नीट आहे का? कृष्ण प्राप्तिकरम शश्वत साधनम तद्वधाधुना अद्य तत्साधनम अधुना वक्तव्यम यत कृष्ण प्राप्तिकरम. शास्त्राने असं सिद्धांत सांगितला की भगवंताची प्राप्ती करण्यासाठी अनेकानेक साधन आहेत. एकच साधन आहे का? नाही, अनेक साधन आहेत. म्हणून इथे स्पष्ट शब्द वापरला, शाश्वत साधन. उदाहरणार्थ आज आपल्या इथे भागवत सप्ताह सुरू आहे. मी तुम्हाला असा सल्ला दिला की तुम्हाला कृष्णाची प्राप्ती करायची आहे तर तुम्ही नामसाधना करा. आणि 1 वर्षानंतर तुमची माझी कुठेतरी भेट झाली आणि तुम्ही मला सांगितलं, बाबा वर्षभर आम्ही नामसाधना केली, काही नारायणाची प्राप्ती आम्हाला झाली. मग मी सांगितलं, बाबा जपाने नाही झाली का? तीर्थयात्रा करून बघा. परत 1 वर्षांनी तुम्ही मला सांगितलं, बाबा तीर्थयात्रा करून पाहिल्या, काही आम्हाला कृष्णाची प्राप्ती झाली नाही. तर मी प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगवेगळं उत्तर दिलेलं चालेल का? मी तुम्हाला पहिल्यांदा जे सांगितलं तेच शेवटपर्यंत सांगितलं पाहिजे. त्याला म्हणायचं शाश्वत साधनम. काय सांगितलं? शाश्वत साधनम. माझ्या बोलण्यात आज जे मी बोललो ते 10 वर्षानंतर सुद्धा त्या बोलण्यात काय नसावा? फरक नसावा. मग भागवत ग्रंथामध्ये कृष्णाची प्राप्ती करण्यासाठीचं शाश्वत साधन सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? की ते शाश्वत साधन तुम्ही एकदा श्रवण केलं की तुम्हाला वेगळं काही साधन करण्याची गरज नाही. मग ते शाश्वत साधन काय आहे हे सांगण्यापूर्वी एक कथा प्रसंग सांगितला. कथा प्रसंग असा आहे, देवर्षी नारद स्वतःचा अनुभव सांगतात. अहो नारद धन्योसी विरक्तानां शिरोमणी सदा श्रीकृष्णदासानां अग्रणीर योग भास्करः. ते देवर्षी नारद यांनी मनात विचार केला, अहंतु पृथिव्याम यातू सर्वोत्तमा इति ख्याता. पृथ्वीचं अत्यंत श्रेष्ठत्व ऐकून मी पृथ्वीवरती तीर्थयात्रा करण्यासाठी आलो. मग त्यांनी तीर्थयात्रा कुठली कुठली केली तर त्यांनी तीर्थक्षेत्रांची यादी सांगितली. ते म्हणतात, प्रयागंच, पुष्करंच, काशीम, गोदावरीम तथा हरिक्षेत्रम, कुरुक्षेत्रम, श्रीरंगम, सेतुबंधनम. आता हे सगळे तीर्थक्षेत्र आपल्या परिचयाचे आहे की नाही? ते त्र्यंबकेश्वरला सुद्धा येऊन गेले असं म्हणतात 4 नंबरला, गोदावरीम तथा. परंतु या 8 ठिकाणी येऊन गेल्यानंतर त्यांचा ते अनुभव सांगतात देवर्षी नारद की मी तीर्थयात्रा केली, माझा भ्रमनिरास झाला. म्हणे काय भ्रमनिरास झाला? तर ते सांगतात, मी कुठल्याही तीर्थक्षेत्रावरती गेलो, सत्यम नास्ती, कुठेही मला काय दिसलं नाही? सत्य दिसलं नाही. तपम नास्ती, तपश्चर्या करणारे माणसं दिसले नाहीत. शौचम नास्ती, पवित्रता दिसली नाही. दया दानम न विद्यते, कुठेही दया दिसली नाही, कुठेही दानधर्म दिसला नाही. आता याला मराठीत नकार घंटा म्हणतात. हे दिसलं नाही, ते दिसलं नाही, ते दिसलं नाही. मग दिसलं काय? काहीतरी तर दिसलं असेल ना. मग ते दिसलं काय ते सांगतात, उदरम भरिणो जीवाहा. मला पोट भरणारे माणसं दिसले तीर्थक्षेत्रावरती. काय दिसले? उदरम भरिणो जीवाहा. आणि पुढचा शब्द वापरला, वराका कूटभाषणा. बोलण्यात पटाईत माणसं, त्यांचं फक्त बोलणं छान, कृतीला मात्र कसे? शून्य. म्हणून माझा भ्रमनिरास झाला, म्हणून मी वैकुंठाकडे परत निघालो. पण जाता जाता माझ्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली. वृंदावनम गोवर्धनम यमुना पुलिनानि च वीक्षासीत उत्तमा प्रीती राम माधवयो नृप.
आपण हे सगळे तीर्थक्षेत्र बघितले, पण आपलं वृंदावन पाहण्याचं राहून गेलं. कारण तिथे भगवंत स्वतः 16 पर्यंत वास्तव्य करत होता. मी तर 2च दिवसात कंटाळलो. भगवंत किती वर्ष राहिला? 16 वर्ष. मग ते वृंदावन तरी श्रेष्ठ असेल. म्हणून देवर्षी नारद वृंदावनामध्ये आलेत. आणि वृंदावनात आल्यानंतर सगळ्या वृंदावनाचं त्यांनी दर्शन घेतलं. इतर तीर्थक्षेत्रांवरती त्यांना आनंद झालेला नव्हता, पण वृंदावन क्षेत्रांना काय झाला? आनंद झाला. भगवंतांचं चराचर स्थानात त्यांना दर्शन घडतंय. आता वृंदावनाचंही दर्शन संपलं आणि ते वैकुंठाकडे निघणार. इतक्यात एक विचित्र गोष्ट त्यांच्या दृष्टोत्पत्तीस पडली. काय दिसली? एक भला मोठा वृक्ष होता आणि त्या वृक्षाच्या खाली एक सौभाग्यशालिनी, अत्यंत सुंदर, त्या सौंदर्याचं वर्णन केलं. अनुपमेय सौंदर्यवती अशी 16 वर्षीय कन्या रडत होती. दिसायला कशी आहे? सुंदर आहे. सर्वांग सुंदरम, अनुपमेय सौंदर्यवती आहे. भरजरी वस्त्र घातलेत, दागदागिने अंगावरती आहेत. 16च वर्षाची आहे. आणि 16 वर्षाची ती कन्या मात्र ढसढसा रडतीये. मला तिचा तो रूप वेश पाहून तिचं रडणं काही रुचलं नाही. ही एवढी सुंदर स्त्री का रडतीये म्हणून मी जवळ जाऊन पाहू लागलो. तर पाहतो तर काय, तिच्याच इतक्या सुंदर स्त्रिया तिला आपल्या पदराने वारा घालत होत्या. तरी मला बोध झाला नाही. म्हणून मी त्या स्त्रीच्या अजून जवळ गेलो. जवळ गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्या स्त्रीच्या उजव्या मांडीवर एक आणि डाव्या मांडीवरती एक असे 2 पुरुष शेवटच्या घटका मोजतायत. वृद्ध पुरुष आहेत आणि ते मरणासन्न आहेत. आणि ती स्त्री त्या 2 पुरुषांकडे पाहून दुःख व्यक्त करतीये. मी बघितलं, सर्व स्त्रिया आहेत, 2च पुरुष आहेत आणि ते मरणासन्न आहेत. या स्त्रियांच्या समुदायात आपण जाणं योग्य नाही. म्हणून मी तो सगळा प्रसंग बघितला आणि तिथून जाऊ लागलो. इतक्यात त्या 16 वर्षीय कन्येने मला थांबवलं. ती म्हणू लागली, भो भो साधो क्षणम तिष्ठ मच्चिंताम अपिनाशय. महाराज, एक क्षणभर थांबा, माझी चिंता दूर करा. देवर्षी नारदांनी आता असं म्हटल्यानंतर त्या स्त्रीजवळ जाऊन तिला विचारलं, तुला काय अडचण आहे? का रडतीयस तू? तर तिने रडायला सुरुवात केली उत्तरादाखल आणि 2 पुरुषांकडे अंगुली निर्देश केला. म्हणे, हे बघितलं का? म्हणे, ते मी बघितलं, पण मला सर्वप्रथम हे सांग, तू कोण आहेस? त्या स्त्रीने सांगितलं, देवर्षी नारदा, तुम्ही मला ओळखलं नाही? म्हणे, नाही ओळखलं. म्हणे, मग थांबा, मी माझा परिचय देते. अहम भक्तिरिती ख्याता, माझं नाव भक्ती. आणि हे जे 2 मरणासन्न आहेत ना पुरुष, हे कोण आहेत? अहम भक्तिरिती ख्याता इमो मे तनयौ मतौ. हे माझे 2 मुलं आहेत. यांचं नाव काय? ज्ञान वैराग्य नामानौ. एकाचं नाव ज्ञान, एकाचं नाव वैराग्य. कालयोगेन जर्जरौ. महाराज, माझा जन्म उत्पन्ने द्रविडे साहम. माझा जन्म द्रविड देशात झाला आहे, तामिळनाडूत. वृद्धिम कर्नाटके गतः. माझी वाढ कर्नाटकात झाली आहे. मला स्थान मात्र क्वचित महाराष्ट्र रे. महाराष्ट्रात मला काही सगळ्या ठिकाणी स्थान मिळालं नाही. काही ठिकाणी माझी पूजा केली जाते. इतरत्र मला महाराष्ट्रात मान नाही. पण गुर्जरे जीर्णतांगतः. जशी मी महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये गेली, तशी मी सुद्धा म्हातारी झाली. आणि माझ्यानंतरच जन्माला आलेले माझे हे पुत्र ज्ञान आणि वैराग्य हे जन्मतः वृद्ध आहेत. मी तर गुजरातमध्ये आल्यावर वृद्ध झाली. परंतु भक्ती सुद्धा वृद्ध, ज्ञान सुद्धा वृद्ध आणि वैराग्य सुद्धा वृद्ध. ही वृद्ध वृंदावनात आलेत. पण वृंदावनात आल्यानंतर आश्चर्य झालं. मी एकटी भक्ती तरुण झाली आणि माझे 2ही मुलं काय राहिलेत? वृद्धच राहिलेत. जसे होते तसे राहिलेत. महाराज, माझी अडचण अशी आहे, आई तरुण
आणि मुलं म्हातारे अगदी मरणासन्न हे लौकिकात शोभून दिसत नाही. महाराज काही करा, माझ्या या 2 पुत्रांना तुम्ही सर्वप्रथम जीवदान द्या. नुसतं जीवदान देऊ नका, त्यांना सुद्धा तरुण बनवा. काय बनवा? मी जशी तरुण आहे तसे हे ज्ञान आणि वैराग्य दोघंही तरुण झाले पाहिजेत, अशी काहीतरी युक्ती करा. देवर्षी नारदांनी त्या स्त्रीला आश्वासन दिलं, काळजी करू नकोस. त्या 2 पुरुषांच्या जवळ देवर्षी नारद गेलेत आणि वेदांचे मंत्र म्हणू लागलेत. अहम ब्रह्मास्मी ब्रह्मैव अहमस्मी इति नाम समाधी. या गुरु बसा. वेद मंत्र म्हणू लागलेत. ते वेद मंत्र म्हटल्याचा परिणाम ज्ञान आणि वैराग्य दोघही जण एक क्षण मात्र फक्त उठून बसलेत. किती? एक क्षण मात्र, आणि तात्काळ परत निचेष्ट पडलेत. मग वेद ऐकून सुद्धा ज्ञान वैराग्य तरुण झाले नाहीत. त्यांना गीता पाठ ऐकवला, वेदांत ऐकवला. वेद वेदांत घोतेषु गीता पाठैर मुहुर्मुहुः सारखा सारखा ऐकवला. फक्त त्यांच्या श्वासांची गती वाढली, परंतु त्यांना तारुण्य तर सोडा, उठून बसण्याचं सुद्धा सामर्थ्य आलं नाही. देवर्षी नारद म्हणतात की वैकुंठामध्ये माझी स्तुती केली जाते. अहो नारद धन्योसी विरक्तानाम शिरोमणी सदा श्रीकृष्णदासानाम अग्रणीर योग भास्करा. माझ्यासारख्या भगवत भक्ताकडनं जर ज्ञान वैराग्य तरुण होणार नसतील तर या जगतात कोणाचकडनं ते तरुण होणार नाही. आणि मी तर त्या भक्तीला आश्वासन देऊन बसलो, काळजी करू नको, तुझ्या 2ही मुलांना मी काय करतो? तरुण करतो. देवर्षी नारद सातु खिन्न मानसाहा, तेही खिन्न झालेत. भक्तीबरोबर आता मीही रडावं की काय, अशी त्यांना परिस्थिती निर्माण झाली. त्या भक्तीने सांगितलं, महाराज तुम्ही काळजी करू नका, माझे 2 मुलं वृद्ध आहेत, हे काही सहज तरुण होणार नाहीत. तुम्ही 6 महिन्याचा कालावधी घ्या, अनेकानेक विद्वानांना जाऊन प्रश्न विचारा आणि ते सांगतील ते उपाय करून या ज्ञान वैराग्याला तरुण करा. तुम्ही काही आजच केलं पाहिजे असं काही माझं म्हणणं नाही. देवर्षी नारदांनी तात्काळ त्या वृंदावन क्षेत्रातनं गमन केलं. दक्षिण भारताची यात्रा केली, उत्तर भारताची यात्रा केली, पूर्व आणि पश्चिम भारताची यात्रा पूर्ण केली. एवमादिषु तीर्थेषु भ्रममाण इतस्ततः. लोक सांगतील त्या त्या तीर्थावर जाऊन त्या त्या तीर्थावरच्या विद्वान लोकांना त्यांनी हा सर्व प्रसंग सांगितला, पण सुयोग्य असं उत्तर कोणीही देऊ शकलं नाही. मग सरते शेवटी श्री बद्रीनाथ क्षेत्री देवर्षी नारदांनी गमन केलं. एकता तु विशालायाम 4 ऋषयो मलः सत्संगार्थम समायातः ददृशुस्तत्र नारदम. त्या ठिकाणी सनक सनंदन सनातन सनतकुमार हे 4ही ऋषीपुत्र आश्चर्या करत होते आणि देवर्षी नारदांना त्यांनी खिन्न मानसाने बघितलं. त्या सनकादिक ऋषींनी विचारलं, देवर्षी नारदा, तुझ्यासारख्या भगवत भक्ताच्या चेहऱ्यावरती दुःख शोभून दिसत नाही. तू का दुःखी आहेस? वदस्वस्य चिंतस्य कारणम. तुला चिंता कसली आहे ते कारण वद सविस्तारम, सविस्तर सांग. सूक्ष्म सूक्ष्म सांगू नको, छोटं छोटं सांगू नको. जे काही सांगायचं ते कसं सांग, सविस्तर सांग. देवर्षी नारदांनी सर्व वृत्तांत सांगितला की असं असं घडलेलं आहे. ज्ञान आणि वैराग्य म्हातारे त्यांना तरुण करायचं आहे. त्या सनकादिक ऋषींनी हसायला सुरुवात केली आणि सांगितलं, देवर्षी नारदा, त्यांना तरुण करायचं असेल तर एक सोपा उपाय आहे. ज्ञान वैराग्यांना तरुण करण्यासाठी त्यांच्या नावाने एक श्रीमद भागवत सप्ताह कर. म्हणे भागवत सप्ताह म्हणजे काय? वेद वेदांताचं सार आहे की नाही? श्रीमद भागवताख्योयम सर्व वेदेति हातानाम सारम. सर्व वेद इतिहासांचं ते काय सार आहे.
मी तर त्यांना वेद ऐकवलेत. वेद ऐकून ते उठले नाहीत तर वेदांचं सार ऐकून कसे उठतील? आमच्या सनकादिक ऋषींनी सांगितलं, सुंदर उदाहरण दिलं की अरे देवर्षी नारदा, वेद हे मूळ ग्रंथ आहेत. तुला वृक्षाचं उदाहरण देतो नारदा. आम्र वृक्षाला मूळ असतं. त्या मुळाला चव असते का? म्हणे नाही. खोडाला चव असते का? म्हणे नाही. सालाला चव असते का? म्हणे नाही. पानांना चव असते का आंब्याच्या? म्हणे नाही. आंब्याला मोहर येतो त्यालाही चव नसते. ज्या वेळेस आम्र वृक्षावरती फळ येतं आणि ते फळ पिकतं त्यावेळेस आंब्याच्या रसाचं सार कशात प्राप्त होतं? फळामध्ये. मग भागवत हे निगम कल्प तरोर गलितम फलम नितराम गमयती बोधयती स निगमो वेदा. वेदांचं फळ म्हणजे काय? श्रीमद भागवत आहे. वेद ऐकवलेत आणि ते ज्ञानवैराग्य तरुण झाले नाहीत म्हणून तुम्ही भागवत ऐकवल्यावर तरुण होणार नाहीत असं समजण्याचं कारण नाही. देवर्षी नारदांनी सांगितलं, तुम्ही म्हणत असाल तर मी भागवत सप्ताह करतो, चला वृंदावनला. देवर्षी नारदांनी असं म्हणता क्षणी त्या सनकादिक ऋषींनी सांगितलं, ज्ञान वैराग्य यांना तरुण करण्यासाठी वृंदावनात जाण्याची गरज नाही. आपण भागवत सप्ताह कुठं करू? हरिद्वार समीपेतू तटम आनंद नामकम. हरिद्वार क्षेत्राजवळ आनंद नावाच्या तटावरती आपण श्रीमद भागवत कथा करू. त्या देवर्षी नारदांनी शंका निर्माण केली. अहो म्हणे, ती भक्ती ज्ञान वैराग्य वृंदावनला, सप्ताह कुठे? हरिद्वारला. हरिद्वारचा सप्ताह वृंदावनच्या ज्ञान वैराग्यांना तरुण कसे करतील? सनकादिक ऋषींनी सांगितलं, ते काळ ठरवेल. ते तू ठरवायचं नाही, मी ठरवणार नाही. ते कोण ठरवेल? काळ ठरवेल. देवर्षी नारद आणि सनकादिक ऋषी हरिद्वार क्षेत्री आनंद नावाच्या तटी आलेत. भागवत सप्ताहाची पूर्ण तयारी झाली. सनकादिक ऋषी भागवत सांगणार म्हणून हरिद्वार क्षेत्री ऋषिकेश क्षेत्री वास्तव्याला असलेले अनेक देवर्षी, राजर्षी, महर्षी, योगर्षी, ब्रह्मर्षी, अमलात्मा, विमलात्मा, सिद्धात्मा सगळे सशिष्य परिकरा, आपले शिष्य आप्तस्वकीय यांना घेऊन त्या हरिद्वार क्षेत्री उपस्थित झाले. आणि हरिद्वार क्षेत्री श्रीमद भागवत ग्रंथाचा सहभाग म्हणून सगळ्या ऋषीमुनींनी या भागवत ग्रंथावरती पुष्पमाळा वाहिल्या, ग्रंथाला नमस्कार केला. सनकादिक 4 भावंड वक्ते म्हणून बसलेत. भागवत सांगायला किती वक्ते आहेत? 4. पहिले वक्ते होते सनक ऋषी. त्यांनी पहिला श्लोक म्हटला, जन्माद्यस्य यतो नवयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदाम यथा. सगळेजण हात जोडून बसलेले आहेत बरं का, अत्यंत श्रद्धेने ग्रंथ ऐकतायत. तेजो वारिमृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. हा पहिला श्लोक म्हटला मात्र आणि सनकादिक ऋषींनी जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि असं म्हणता क्षणी हजारो सूर्यनारायणांचं तेज त्या भागवत सप्ताहाच्या ठिकाणी प्रदर्शित झालं. काय घडलं? अचानक तेज तिथे का प्रगट झालं? भागवतात सूत महर्षी सांगतात, एवं नगाः श्रवणोरुधर्मे प्रकाशमानै ऋषिभिः सभायाम. ती ऋषींची सभा अत्यंत प्रकाशमय झाली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. सगळेजण श्रीकृष्णाचा जय जयकारच करत होते. अजून जय जयकार पूर्ण झालेला नाही. इतक्यात काय घडलं? भक्ती सुतौ तौ तरुणौ गृहीत्वा प्रेमैकरूपा सहसा विरासीत. भक्ती सुतौ तौ तरुणौ गृहीत्वा.
स्वतः भक्ती महाराणी आपल्या 2 तरुण पुत्रांसमवेत त्या भागवत कथेमध्ये प्रविष्ट झाली. अजून भागवत कथेला प्रारंभ झालेला नाही. पहिल्या श्लोकाचं फक्त काय झालंय, स्मरण झालं. भक्तीचे 2ही पुत्र तरुण झाले वृंदावनला आणि प्रगट कुठे झालेत, हरिद्वारला. सगळ्या ऋषीमुनींना आश्चर्य झालं. तांचागताम भागवतार्थभूषाम, सगळ्यांचा भागवत वेश होता. भागवत वेश म्हणजे काय, पांढरे स्वच्छ कपडे, भक्तीची पांढरे स्वच्छ कपडे, ज्ञान पांढरं स्वच्छ, वैराग्य पांढरे स्वच्छ वस्त्र परिधान करून, काळ्या रंगाची नामाची गंधाची बोट लावलेली, रेष ओढलेली, कपाळावरती श्रीराम श्रीराम असं लिहिलेलं, कानाला गंध लावलेलं, भागवतार्थ भूषाम, गळ्यात तुळशीची माळ आणि श्रीकृष्णाय नमः श्रीकृष्णाय नमः असं म्हणत म्हणत सगळे जण त्या हरिद्वार क्षेत्री आलेत. सगळ्या ऋषीमुनींनी ओळखलं ही तर भक्ती आहे. सगळ्यांनी त्या भक्तीचं स्वागत केलं. सगळे जण म्हणतायत, भक्तेषु गोविंद स्वरूप कर्त्री प्रेमैक धरत्री भवहंत्री. हे भक्ती, तू साक्षात भगवंताची प्राप्ती करून देणारी स्वामिनी आहेस. आमच्या कथेमध्ये तू प्रविष्ट झाली, आम्हाला अत्यानंद झाला. त्या भक्तीने आपला सगळा वृत्तांत ऋषीमुनींना सांगितला आणि सनकादिक ऋषींना विचारलं, महाराज, सगळ्या ऋषींच्या सभेमध्ये ऋषींचे स्थान बसण्याचे ठरले आपापल्या योग्यतेनुसार. मी या कथेमध्ये कुठे बसावं, माझ्या 2 मुलांनी कुठे बसावं, भक्ती ज्ञान वैराग्य आम्ही 3 जण या कथेमध्ये कुठे बसावं, आपण मार्गदर्शन करा. सनकादिक ऋषींनी सांगितलं, अत्यंत सुंदर शब्दात सांगितलं. ते सांगतात, अथ वैष्णव चित्तेषु दृष्ट्वा भक्तिम अलौकिकीम. श्रीमद भागवत कथा प्रसंगी जे जे लोक कथा ऐकण्यासाठी येतील त्या त्या वैष्णव लोकांच्या हृदयामध्ये जाऊन तू वास्तव्य कर. भक्ती कुठे येऊन राहते, आपल्या हृदयामध्ये. नुसती भक्ती राहत नाही, भक्तीबरोबर कोण येतं, ज्ञानही येतं आणि वैराग्यही येतं. भक्तीही तरुण, ज्ञानही तरुण आणि वृद्धही तरुण. आता ही कथा पुढे सांगण्याच्या पूर्वी या कथेचा भावार्थ काय, महत्वाचा विषय हा की मनुष्याकडे सदा सर्व काळ भक्ती असते, सदा सर्व काळ ज्ञान असतं आणि सदा सर्व काळ वैराग्य असतं. सदा सर्व काळ 24 तास असतं, प्रत्येकाकडे असतं, यच्च यावत जीवाकडे असतं. सप्तशतीच्या पाठात सांगितलंय, ज्ञानमस्ति समस्तस्य जंतोर विषय गोचरे. सगळ्यांना ज्ञान आहे, सगळ्यांना वैराग्य आहे, सगळ्यांनाही विवेक आहे, पण ते ज्ञान, ती भक्ती आणि ते वैराग्य दरवेळेस तरुण असेलच असं सांगता येत नाही. ते काय होतं, कधी कधी वृद्ध होऊन जातं. आता ज्ञान वैराग्य आणि भक्ती वृद्ध होणं तरुण होणं म्हणजे काय, तर मराठीमध्ये एक सुंदर म्हणे, नव्याचे 9 दिवस. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाची घरामध्ये मौंज झाली की त्याला चांदीचं फुलपात्र केलं जातं, पळी केली जाते, तामण केलं जातं. प्रायशः सुट्टीत मौंज होते. मग 15-20 दिवस तो स्नान संध्या रोज अगदी लंगोटी लावून करतो. पण जशी शाळा सुरू झाली, तो संध्या तर सोडून द्या, कपाळावर भस्म सुद्धा लावत नाही. सुरुवातीने आवडीने स्नान संध्या करणारा मुलगा वर्षानुवर्ष स्नान संध्या करत नाही. याचा अर्थ काय, काही काळ भक्ती तरुण होती, हळूहळू ती काय झाली, प्रौढ झाली. 108 जप करणारा मनुष्य 10 वर येतो, 10 वर्ण 0 वर येतो, झाला वृद्ध. जी गोष्ट भक्तीची तीच गोष्ट ज्ञानाची. आता मी व्यावहारिक उदाहरण देतो, आज काही भागवतातलं उदाहरण देत नाही. आपण पहिलीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत म्हणजे 15वी पर्यंत काय काय नाही शिकलो. शाळेत छड्या मारायच्या, H2SO4 म्हणजे काय सांगा, शिकलो की नाही. आज सगळं ज्ञान काय झालं, आपलं वृद्ध झालं. जे जे शिकलो ते विसरलो. रसायनशास्त्राचे
भौतिकशास्त्राचे सूत्र पाठ करता करता रात्रीचे 12 वाजायचे. आज एकही सूत्र आठवत नाही. त्यावेळेस आठवायचे, आज आठवत नाही. याचा अर्थ काय? त्या सूत्रांचे आम्ही मार्क घेतलेले आहेत, मार्क मिळवलेत. म्हणजे त्यावेळेस तो ज्ञानाचा भाग तरुण होता, आज काय झाला? वृद्ध झाला. जी गोष्ट भक्तीची, जी गोष्ट ज्ञानाची, तीच गोष्ट वैराग्याची. आता बापू महाराजांना मी सांगितलं आज जेवणार नाही, मला जेवणाचं वैराग्य आलंय. सांगितलं की नाही? पण 7 वाजले की कदाचित ते वैराग्य निघूनही जाईल. आहे की नाही? मी पोटभर जेवेन सुद्धा. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही काय असते? कधी कधी तरुण असते, कधी कधी वृद्ध असते. मग शास्त्राचा सिद्धांत असा आहे की भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे सदा सर्व काळ तरुण पाहिजे. प्रतिक्षणम वर्धमानम, क्षणाक्षणाला वाढणारे पाहिजेत आणि क्षणाक्षणाला तरुण पाहिजे. मग भक्ती, ज्ञान आणि वैराग्य श्रीमद भागवत ग्रंथाच्या नुसत्या स्मरणाने, पहिल्या श्लोकाच्या श्रवणाने, भागवत ग्रंथाच्या स्मरणाने वृद्ध होते, तरुण झाले. याचाच अर्थ असा की भागवत ग्रंथामध्ये सामर्थ्य आहे. मनुष्याची भक्ती, त्याचं ज्ञान आणि मनुष्याचं वैराग्य हे कायम काय ठेवतं? तरुण ठेवतं. मग भागवत कथेचा प्रसंग सांगत असताना प्रत्येक कथेमध्ये भक्ती आहे, प्रत्येक कथेमध्ये ज्ञान आहे आणि प्रत्येक कथेमध्ये वैराग्य आहे. इथे एक शंका निर्माण होते, प्रत्येकाच्या नाही. एखादा बुद्धिवादी मनुष्य म्हणू शकतो भक्ती आणि वैराग्य 2 मिनिटं बाजूला ठेवा. तुम्ही आम्हाला ज्ञान देणार याचा अर्थ आम्ही आज अज्ञानी आहोत का? ज्ञान देणार याचा अर्थ आज आम्ही काय आहोत? अज्ञानी आहोत का? तर भागवतात सांगितलं ज्ञानाचे 4 प्रकार आहेत. ज्ञानम, विज्ञानंच, प्रज्ञानंच. ज्ञान, विज्ञान आणि प्रज्ञान हे ज्ञानाचे 3 सामान्य भाग आहे. पण परमार्थशास्त्रामध्ये ज्ञानाचा 4था भाग सांगितला, ज्याला ऋषीमुनी ब्रह्मज्ञान म्हणतात, ज्याला सिद्ध साधक योगी आत्मज्ञान म्हणतात. त्या आत्मज्ञानाच्या संबंधाने दिलेलं ज्ञान हे भागवतात आहे. म्हणून या भागवत ग्रंथाला खरं नाव भागवत ग्रंथ नसून परमहंस संहिता आहे. कुठली संहिता आहे? आता वामन शास्त्री संहिता पारायण करतील त्यावेळेस प्रत्येक अध्यायाच्या शेवटी म्हणतील इथे श्रीमद भागवत संहितायाम पारमहस्याम प्रथमस्कंदे चतुर्थोऽध्यायः समाप्तः. ही परमहंसाची कथा आहे. अत्यंत श्रेष्ठ अशी ज्ञान देणारी कथा आहे आणि मनुष्याचा उद्धार करणारी कथा आहे. तर भागवत ग्रंथाच्या निमित्ताने पद्मपुराणांतर्गत पहिल्या अध्यायामध्ये भक्तीचं महात्म्य सांगितलं. आता द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम 4 अध्यायांमध्ये या भक्ती, ज्ञान, वैराग्याच्या चर्चेने निर्माण होणाऱ्या प्रश्नाच्या संबंधाने कथा सांगितली. सुताधिक मुनींनी ही कथा सांगितल्यानंतर शौनकाधिक ऋषींनी प्रश्न विचारला, महाराज या सगळ्या हवेतल्या गप्पा झाल्या. भक्ती तरुण, ज्ञान तरुण, वैराग्य तरुण. प्रत्यक्ष जीवनामध्ये या भागवत कथेने कोणाचा उद्धार केलेला आहे का? केला असेल तर त्या संबंधाने कथा सांगा. आम्ही भक्ती बघितलेली नाही, ज्ञान बघितलेलं नाही, वैराग्य बघितलेलं नाही, परंतु आम्ही मनुष्य बघतो इकडे तिकडे. मनुष्याच्या विविध स्वभावांचं दर्शन आम्हाला घडतं. एखादा पापी मनुष्य या कथेने उद्धरून गेलाय का? गेला असेल तर त्या संबंधाने कथा सांगा. मग असं म्हणता क्षणी सुताधिक ऋषींनी सुंदर कथा सांगितली. ते सांगतात, ऐक, ये मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचाररता विमार्गगा क्रोधाग्निदग्धा कुटिलाश्चकामिनः सप्ताह यज्ञेन कलौ पुनंतते. बाबा रे, तू पापी माणसाची गोष्ट केली, मी तुला पापी माणसाची कथाच सांगत नाही. सगळ्या पाप्यांना एकत्र केल्यावरती पाप्यांमधला जो पापी आहे अशा मनुष्याला जरी कथा ऐकवली, ज्याला म्हणावं लागेल सिनियर पापी, त्या सिनियर पाप्याचा सुद्धा कथेमध्ये काय होतो? उद्धार होतो. म्हणे महाराज एखादं उदाहरण. म्हणे ऐक,
तुंगभद्रा तटे तोयम अभूतपत्तनमुत्तमम. दक्षिण भारतामध्ये तुंगभद्रा नदीच्या तीरावरती एक अभूतपत्तन नावाचं नगर होतं, गाव होतं. आणि त्या गावामध्ये एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. ब्राह्मणाचं नाव काय? आत्मदेव. कसा होता हा ब्राह्मण? त्याचं वर्णन केलं. सर्व वेदशास्त्रार्थ कोविदा, वेदशास्त्र जाणणारा, आणि नुसता वेदशास्त्र जाणणारा नव्हता तर त्याप्रमाणे वर्तन करणारा ब्राह्मण होता. बर, विद्या विनय संपन्न, त्याची विद्या विनय संपन्न होता. तिसरी गोष्ट सांगितली, ब्रह्म कर्मरता नित्यम. धर्मग्रंथामध्ये सांगितलेली स्नान संध्या पूजा वैश्वदेव तर्पण करण्यामध्ये अत्यंत अत्यंत कुशल होता. बरं, ब्राह्मणाच्या संदर्भाने बोलायचं झालं तर प्रत्येक कथेत असतं, एका गावात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. हा ब्राह्मण दरिद्री नव्हता, सातु धनिका. हा कसा होता? श्रीमंत. आणि या ब्राह्मणाच्या घराचं वैशिष्ट्य, द्वितीयमिव भास्करः. आकाशात जसा सूर्यनारायण तेजस्वी दिसतो तसा भूलोकीचा हा ब्राह्मण काय होता? सूर्यनारायणासारखा तेजस्वी होता. ज्ञानाचं तेज, श्रद्धेचं तेज, श्रीमंतीचं तेज, चांगल्या घरात जन्माला आल्याचं तेज, हा तेजस्वी ब्राह्मण होता. आणि या ब्राह्मणाला एक पत्नी होती, तिचं नाव धुंदुली. काय नाव? धुंदुली. कशी होती ती? या ब्राह्मणाच्या विरुद्ध स्वभावाची. स्वभाव सांगितला, सातु कृपणः. कृपण म्हणजे कंजूस, परंतु सुकुलोद्भवा, चांगल्या घरात जन्माला आलेली होती. पण पुढे सांगितलं, कलह प्रिया, भांडण करण्यात पटाईत. ती सदैव, ज्याला इंग्लिशमध्ये ॲक्शन मोड म्हणतात की नाही, तशी ती भांडणाच्या मोडवर असायची. कुशल होती, कलह प्रिया. प्रिया शब्द वापरला. कलह करण्यातच तिला काय होता? आनंद होता. पण हे जरी असलं तरी पुढे सांगितलं, गृहकर्म विशारदः. गृहकर्म करण्यात पटाईत होतं. त्या ब्राह्मणाच्या घरात पंचांग कुठे? तर जिथे पाहिजे तिथेच असायचं. पिण्याचं भांडं कुठे? जिथे पाहिजे तिथेच, कुठेही पसारा पडलेला नाही. गृहकुशला, धीरा, अत्यंत धीरवती होती. आणि त्या दोघही पती पत्नींचा संसार एकमेकाला अनुरूप उत्तम चाललेला होता. परंतु भागवतात सिद्धांत सांगितलाय की भगवंतांनी सगळ्यांनाच सगळं दिलेलं नाही, आणि भगवंत सगळ्यांना सगळं देतही नाही. कुठेतरी भगवंत काय ठेवतो? स्वतःच्या हातात सत्ता राखून ठेवतो. या दोनही दाम्पत्याला पुत्र कन्या संतती नव्हती. मग या आत्मदेव ब्राह्मणाने आपली अर्धी संपत्ती दान धर्म करण्यासाठी व्यतीत केली. पुत्र व्हावा या एका इच्छेने किती संपत्ती दान केली? अर्धी. तीर्थयात्रा केल्यात, व्रतवैकल्य केलेत. परंतु अनेकानेक दिवस निघून गेले, दोघांनाही पुत्र कन्या संतती झाली नाही. आता हा आत्मदेव ब्राह्मण विद्वान होता, ज्ञानी होता. आणि ज्ञानी माणसाला हळूहळू काही प्रश्नांचे उलगडे आपोआप होतात. त्याने एक दिवस रात्री झोपता झोपता विचार केला, आणि तो विचार त्याच्या मनात प्रबळ झाला की नुसतं आपल्याला पुत्र नाही असं नाही. आपल्या घरी 4 गायी आहेत, एकाही गायीला वासरू झालेलं नाही. बर, आपल्या घरात देवपूजा करण्यासाठी आपण उत्तमोत्तम फुलांचे झाडं लावलेत, फुलं झाडं, त्यांना कळ्या सुद्धा येत नाहीत. परसदारी अनेक फळ झाडं लावलेत, कुठल्याही फळ झाडाचं फळ घरचं फळ म्हणून आजपर्यंत खाल्लेलं नाही. बहुतेक आपणच नव्हे, आपल्या या घराण्याच्या जमिनीला शाप असावा की आपल्या घरात कोणीही प्रसवणार नाही. आणि हळूहळू हा विचार मनामध्ये झाला, आणि एकदा मनाला तो पटला. तो पटल्यानंतर काय घडलं? एक दिवस घरी भगवंताची पूजा करत होता, हातामध्ये शाळिग्राम होता, आणि शाळिग्रामाची पूजा करता करता हा विचार प्रबळतेने मनात आला.
आणि तो विचार प्रबळतेने मनात आल्यानंतर डोळ्यातनं काय बाहेर पडला? अश्रू. आणि त्या अश्रूचा उष्ण स्पर्श त्या शाळिग्राम शिळेला झाला. आता तो साक्षात नारायण आहे, हरी आहे शाळिग्राम. त्याला तो अश्रू सहन झाला नाही. माझ्यावरती आज उष्ण अश्रूंनी अभिषेक. काहीतरी मार्ग काढला पाहिजे. नारायणाने मनाशी विचार केला. इकडे या ब्राह्मणाने काय विचार केला? निपुत्रिकाला नरकवास शास्त्रात ठरविला. निपुत्रिक मनुष्य, ज्याला पुत्र नाही, त्याला काय सांगितलंय? नरकवास. पुत्र तर पाहिजे, इथे तर काहीच होण्याची शक्यता नाही. मग आपण एक काम करू, तो नरकवास तरी लवकर घेऊन टाकू, म्हणजे तिथून लवकर सुटून जाऊ. आधीच्या गाडीने गेलं तर लवकर पोहोचू. म्हणून देवाची पूजा तशीच संपवली. देवाला नमस्कार केला आणि देवाला नमस्कार करून गावाच्या बाहेर असणाऱ्या सरोवराच्या ठिकाणी जीव देण्यासाठी गेला. हा विद्वान ज्ञानसंपन्न ब्राह्मण बरं. सरोवराच्या काठावर पोचला. आता जीवच द्यायचा, उडीच मारायची. इतक्यात त्या सरोवरामध्ये सूर्यनारायणाचं दर्शन झालं आणि त्याच्या लगेच लक्षात आलं, सूर्य माध्यान्ह काळाचा आहे, डोक्यावरती आलाय. एक क्षण याने विचार केलाय, एवी तेवी मरायचंच आहे, माध्यान्ह संध्या करून मरू. संध्या करून मरू. संध्या न करता मरण्यापेक्षा संध्या करून मरू. म्हणून संध्या करण्यासाठी, म्हणून सूर्यनारायणाला अर्घ्य देण्यासाठी ओंजळ पाण्याने भरून घेतली. सूर्यनारायणाचं स्मरण करतोय. इतक्यात त्याला चाहूल लागली की माझ्या पाठीमागे कोणीतरी उभं आहे. सूर्यनारायणाला अर्घ्य दिले, गायत्री जप केला, गायत्री निवेदन केलं, संध्येचं अनेन केलं. मागे पाहिलं तर एक तेजपुंज साधू संन्यासी होता. त्या साधू संन्यासाला फार आनंद झाला की जंगलामध्ये निबिड अरण्यात एका सरोवराच्या तीरावरती एक ब्राह्मण रडत रडत संध्या करतोय. त्या संन्यासाचा गैरसमज झाला की बहुतेक हा भगवंतासाठी रडत असावा. देवाची प्राप्ती अजून का होत नाही, देवाची प्राप्ती अजून का होत नाही. संन्यासाला आनंद झाला. त्याने सांगितलं, तुझ्यासारखा ब्राह्मणच मी बघितला नाही की जंगलामध्ये येऊन ईश्वर प्राप्तीसाठी रडतोय. तुला लवकरच ईश्वर प्राप्ती होईल. त्या ब्राह्मणाने संन्यासाचे पाय धरले. म्हणे, महाराज, मला देव मिळाला नाही तरी चालेल, मला पुत्र पाहिजे, ईश्वर नको. काय पाहिजे? पुत्र पाहिजे. त्या संन्यासाने मनाशी विचार केला की या जंगलात रडत होता, मला वाटलं देवासाठी रडत असेल, पण हा सुद्धा संसारीच निघाला. त्या संन्यासाने सांगितलं, मग तुला पुत्र देण्याचं सामर्थ्य माझ्याकडे नाही. देव मागितला असता तर मी दिला असता. देव मागितला असता तर दिला असता. हे वाक्य त्या ब्राह्मणाला समजलं. ते म्हणे, महाराज, जो देव देऊ शकतो तो काय देऊ शकत नाही. तुम्ही काही करा, मला पुत्र द्या. त्या संन्यासाने पाहिलं हा ब्राह्मण आता मागेच लागलाय. त्याने त्या ब्राह्मणाला सांगितलं, माझ्या समोर उभा राहा आणि माझ्या डोळ्यात डोळे टाकून माझ्याकडे बघ. त्या ब्राह्मणाने संन्यासाच्या डोळ्यात डोळे टाकले. ब्राह्मणाचं कपाळ त्या संन्यासाने वाचलं. कपाळावरती जे लिहिलं होतं त्या संन्यासाने ब्राह्मणाला सांगितलं. म्हणे, हे ब्राह्मण देवा, याच जन्मात काय, सप्त जन्मावधी चैव पुत्रो नैवच नैवच. याच जन्मात नाही, पुढच्या 7 जन्मात तुझ्या नशिबात काय नाही, पुत्र नाही. तो ब्राह्मण लगेच सावध झाला. म्हणे, ज्या अर्थी संन्यासी पुढचे 7 जन्म जाणतो त्या अर्थी तो विशेष असला पाहिजे. त्याने लगेच पाय परत धरले. म्हणे, महाराज, तुम्ही तर त्रिकालज्ञ आहात, तुम्ही तर आता पुत्र दिलाच पाहिजे. त्या संन्यासाने त्या ब्राह्मणाला समोर बसवलं. हे बघ, म्हणे, ब्राह्मणा, हे जे जगत आहे ना, हे काही तुझ्या माझ्या विचारांनी चालत नाही. हे परमेश्वरी सत्तेच्या अधीन जगत आहे. त्याच्या जे मनात आहे तेच होणार आहे. पण तुला मी एक सांगू का, की तुझ्या नशिबात पुत्र जर नसेल देवाने लिहिलेला, तर पुत्र नसण्यातच तुझं कल्याण आहे. तुझं जर कल्याण पुत्र असल्याने होणार असतं तर तुला भगवंतांनी कधीच पुत्र दिला असता. भगवंत कधी पुत्र देऊन कल्याण साधतो, तर कधी पुत्र न देता कल्याण साधतो.
त्या ब्राह्मणाला बोध झाला नाही. संन्यासाने सांगितलं, काही माणसं या जगतात असे आहेत की पुत्र आहेत म्हणून दुःखी आहेत. ते म्हणतात तू जन्माला आला नसता तरी काय चाललं असतं असं म्हणतात. पुत्र आहे म्हणून दुःखी आहे. काही माणसं आहेत की ते पुत्र नाही आहेत म्हणून दुःखी आहेत. म्हणून पुत्र असणे आणि पुत्र नसणे याच्यावर सुख दुःख अवलंबून नाही. त्या ब्राह्मणाने सांगितले, बघा म्हणे संन्यासी महाराज, तुमच्यापेक्षा प्रवचन मी उत्तम देऊ शकतो म्हणे. मला प्रवचन नको, पुत्र पाहिजे. काय पाहिजे? तुम्ही प्रवचन देतात, मी काय मागतोय? पुत्र मागतोय. तुम्ही पुत्र देता की जीव देऊ? मी तर जीव द्यायलाच आलेलो आहे. मी तर जीवच देणार होतो, पण आता तुम्हाला साक्षीदार ठेवून जीव देतो. माझ्या पापात तुम्ही अर्धे भागीदार. त्या संन्यासाने पाहिलं की हा ब्राह्मण काही ऐकणार नाही आणि जीव देऊन बसेल, नाहक ब्रह्महत्येचं पातक आपल्याला लागेल. म्हणून संन्यासाने आपल्या झोळीमध्ये हात घातलं आणि एक सर्वांग सुंदर दिव्य रसमय फळ काढलं आणि ते फळ त्या ब्राह्मणाला दिलं आणि सांगितलं, इदं भक्षय पत्न्यात्वम ततः पुत्रो भविष्यती. हे ब्राह्मणा, हे फळ तू खायचं नाही. कोणी खायचं? तुझ्या पत्नीने खायचं. त्याने काय होईल? ततः पुत्रो भविष्यती. अत्यंत सुंदर पुत्र होईल. ब्राह्मणाला आनंद झाला. संन्यासाला नमस्कार केला. ब्राह्मण घरी आला. पत्नीला ते फळ दिलं आणि सांगितलं, सा तू शीघ्रम खादवती. लवकरात लवकर हे फळ खा. ततः पुत्रो भविष्यती. तुला लवकर मुलगा होईल. त्या धुंदुलीने कपाळाला हात लावला. म्हणे असे कुठे फळं खाऊन मुलं झाले असते तर मला आत्तापर्यंत 200 मुलं झाले असते म्हणे. कोणाचंही फळ घेऊन यावं, मला द्यावं, पुत्र होईल, पुत्र होईल. लोक काय करतात तर धनलोभात, यांच्याकडनं धनलोभासाठी, धनलोभात पुत्रोभिजायते असं म्हणतात. धनलोभाने पुत्र होईल असा आशीर्वाद देतात. काहीतरी अंगारा, कधी काहीतरी दोरा, कधीतरी काहीतरी फळ ठेवतात आणि हे सगळे प्रयोग कोणावर करतात? माझ्यावर करतात. काही झालं तरी हे फळ मी खाणार नाही, हा मनाशी तिने निश्चय केला. आता हा आत्मदेव ब्राह्मण बाहेर गेलेला असताना फळ समोरच पडलेलं आहे. धुंदुली बसलेली आहे फळाच्या समोर. या धुंदुलीची लहान बहीण आली आहे. त्या लहान बहिणीचं वैशिष्ट्य असं की तिच्या कडेवरती एक पुत्र आहे. उजवा हात एका पुत्राने धरलेला आहे, डावा हात एका पुत्राने धरला आहे. एक पुत्र पुढे चालतोय आणि एक पुत्र गर्भामध्ये. कुठे? पंचपुत्रवती. किती मुलं होते तिला? 5 मुलं. लहान बहिणीला. ती आपल्या बहिणीकडे आली आणि येता क्षणी बहिणीच्या समोर बसली आणि तिला ते फळ दिसलं. ती बहीण ते फळ खाणार इतक्यात त्या धुंदुलीने हात धरला. म्हणे अगं वेडे, ते फळ खाऊ नको. कोणी दिलंय आणि काय दिलंय? म्हणे का बरं? ते फळ आहे. फळ कोणी दिलं तरी स्वच्छ सुंदरच असतं, त्यात काय असतं? आमच्या धुंदुलीने सर्व इतिहास सांगितला की मला पुत्र व्हावा म्हणून कोणीतरी संन्यासाने ते फळ अभिमंत्रित करून दिलेलं आहे. तू काही खाऊ नकोस. त्या लहान बहिणीने सांगितलं, ताई तुझ्या पतींना असं वाटतंय तुला पुत्र व्हावा. एखाद्या साधू संन्यासाने फळ दिलं तर ते आशीर्वादात्मक फळ असतं. न जाणे या फळात काही शक्ती असेल. तू खायला काय हरकत आहेस? फार फार तर पुत्र होणार नाही, पण फळ खाल्ल्याने त्रास काय होणार आहे? तू हे फळ खायला पाहिजे. त्या धुंदुलीने सांगितलं, मला काही फळ खायचं नाही, पण तुझ्या बोलण्यातनं एक वाक्य सिद्ध झालं जे माझ्या आज लक्षात आलं नाही आजपर्यंत, की माझ्या पतीला पुत्राची फार अपेक्षा आहे. म्हणून तो कोणाकडनं काहीतरी घेऊन येतो. म्हणे एक काम करते का? म्हणे काय? म्हणे हे बघ, भगवंतांचा न्याय मोठा विचित्र आहे. भगवंतांनी ज्याला दात दिले त्याला चणे दिले नाहीत खायला, ज्याला चणे दिले त्याला दात नाही आहे. माझ्या घरी एवढी धनसंपत्ती आहे पण पुत्र नाही, आणि तुझ्याकडे काहीही नाही, तुमचे खायचे वांदे, तुझ्या घरी 5-5 मुलं. मी तुला एक सल्ला देते. म्हणे काय? म्हणे मी हे फळ खाल्ल्याचं पतीला सांगते आणि उद्याच जाहीर करते मला दिवस राहिले.
काय होईल त्याने? म्हणे तुझ्या उदरातला जो गर्भ आहे तो जन्माला आला की तो तू मला मागच्या दारून आणून दे. क्रय विक्रय करू आपण. तू मला पुत्र दे, मी तुला धन देईल. माझ्या पतीचंही काम होईल, माझंही काम होईल, आणि तुलाही कुटुंब संसार करण्यासाठी काय मिळेल? धन मिळेल. त्या स्त्रीला तो पर्याय पटला. आता इकडे त्या धुंदुलीने काय केलं? त्या संन्याशांनी अभिमंत्रित केलेलं फळ पतीला सांगायचंय मी खाल्लेलं आहे, पण ते कुठे फेकून देता येणार नाही, पतीला सापडलं मग नंतर. म्हणून तिने ते फळ एका गाईला खाऊ घातलं घरच्या. आणि दुसऱ्याच दिवशी पतीला आनंद वार्ता दिली, अहम गर्भिणी स्यात, मी काय झाली आहे? गर्भिणी झाली आहे, गर्भवती झाली आहे. आणि कालांतर आता ब्राह्मण रोज जप स्नान संध्या कठोर करतोय की सूर्यनारायणासारखा तेजस्वी पुत्र व्हावा. हळूहळू हळूहळू तीही प्रसूती वेदना होत आहेत असं भासवतीये. आणि योग्य वेळेस बहिणीने निरोप पाठवला, ताई आज मी बहुतेक बाळंतीण होईल, तूही घरी प्रसूती वेदनेचं काय कर, नाटक कर. ही आतल्या खोलीमध्ये कडी लावून बसली, एका मैत्रिणीला सुईण म्हणून, आणि आतमध्ये प्रसूती वेदना सुरू झाल्याचं नाटक केलं. पाठीमागच्या दारून बहिणीने पुत्र पाठवला. तो पुत्र घरी आल्यावरती हिने दरवाजा उघडला आणि त्या ब्राह्मणाला सांगितलं की तुम्हाला सर्वांग सुंदर दिव्य पुत्र प्राप्त झाला. त्या ब्राह्मणाला फार आनंद झाला. ब्राह्मण आनंदोत्सवच साजरा करणार इतक्यात गुराखी धावत धावत आला आणि सांगितलं, महाराज काय तुमचं भाग्य, गोठ्यातल्या गायीने सुद्धा एका पुत्राला जन्म दिला. इकडे पत्नीलाही पुत्र, तिकडे कोणाला पुत्र? गाईला. आता सूत महर्षी सांगतात, हा जो पुत्र आहे तो बहिणीचा पुत्र आहे. क्रय विक्रयातनं जन्माला आलेला आहे, संपत्तीची देवाणघेवाण करून मिळालेला आहे. पण तो गाईला झालेला पुत्र कसा आहे? संन्यासाच्या प्रसादाने झालेला पुत्र आहे. म्हणून वर्णन केलं, गाईला जो पुत्र झाला त्याचा सर्वांग सुंदरम दिव्यम निर्मलम कनकप्रभम. सर्वांग सुंदर दिव्य बालक, अत्यंत निर्मळ आणि सोन्यासारख्या कांतीचं ते बालक झालं. सगळं गाव त्या आत्मदेव ब्राह्मणाच्या घरी लोटलं की आत्मदेव ब्राह्मणाच्या घरी मुलगा नाही, मुलगा नाही, मुलगा नाही. त्यालाही मुलगा झाला आणि गाईलाही मुलगा झाला. आता तो जो मुलगा झाला होता तो पूर्ण मनुष्याकृती होता, परंतु गायीच्या उदरातनं जन्माला आला म्हणून त्याचे कान फक्त कसे होते? गायीसारखे. म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. काय नाव ठेवलं? कान गायीसारखे होते म्हणून काय? गोकर्ण. आता इथे एक गोष्ट तुम्ही अत्यंत सिरियसली ऐकायची बरं का. आता गायीपासून पुत्र जन्माला झाला तर तो मनुष्य योनीत जन्माला येईल का हो? शक्यच नाही. बर समजा आला तर पूर्ण मनुष्य येईल, त्याला कान कसे गायीचे येतील? असा चित्र विचित्र पुरुष अवैज्ञानिक जन्माला कसा येईल? भागवतामध्ये एकादश स्कंधामध्ये या पद्मपुराणांतर्गत गोकर्ण महात्म्याची चर्चा केली. आणि त्या चर्चेमध्ये सांगितलं की या जगतामध्ये 3 प्रकारच्या सत्ता आहेत. पहिली सत्ता आहे यंत्र सत्ता. या जगतात मनुष्यापेक्षा श्रेष्ठ काय? यंत्र. पाण्याचा गुणधर्म आहे, ब्रह्मगिरीवरनं खाली धबधब्याने येणं, हा पाण्याचा काय? गुणधर्म. पण धरणातलं पाणी कधी ब्रह्मगिरीवर जातं का हो? कधीच जात नाही, कारण पाण्याचं तो काय नाही. पण यदा कदाचित आपल्याला ब्रह्मगिरीवर पाणी न्यायचं असेल तर धरणाला आपण मोटार लावली, यंत्र लावलं तर धरणातलं पाणी ब्रह्मगिरीवर जाईल. म्हणजे पाणी वर गेलं, जो पाण्याचा गुणधर्म नाहीच, खालून वर जाणं हा पाण्याचा गुणधर्म. त्या गुणधर्माला व्यतिरेक म्हणून ते पाणी यंत्रद्वारा कुठे गेलं? वर गेलं. मग त्या यंत्रापेक्षाही दुसरी श्रेष्ठ शक्ती आहे, त्या शक्तीचं नाव आहे तंत्र. यंत्रापेक्षा श्रेष्ठ काय? तंत्र. आणि तंत्रापेक्षा श्रेष्ठ शक्ती आहे, त्याचं नाव मंत्र. त्या संन्यासाने अभिमंत्रित फळ दिलेलं होतं. या जगतातल्या सर्वोत्कृष्ट सत्तेचं फळ होतं. आणि तो जो मंत्र म्हटलेला होता तो स्त्रीला पुत्र व्हावा म्हणून मंत्र म्हटलेला होता, गाईला पुत्र व्हावा म्हणून म्हटलेला
नव्हता. परिणाम त्या फळामध्ये पुरुषाला जन्म देण्याचं सामर्थ्य होतं. मग गायीच्या उदरात जरी ते फळ गेलं तरी तो मंत्र काम करत होता, म्हणून पुरुषाचा जन्म झाला. हे भागवतात कुठे सांगितलं? 11 स्कंदात. आता त्या गोकर्णाने आपल्या पासून झालेल्या पुत्राचं नाव ठेवलं धुंदुलीचा पुत्र म्हणून धुंदुकारी. काय नाव ठेवलं? धुंदुकारी. आणि गायीपासून जो पुत्र झालाय त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. एका वाक्यात सूत महर्षी सांगतात, हळूहळू मुलं मोठे व्हायला लागलेत. गोकर्णो पंडितो ज्ञानी. गोकर्ण काय झाला? झाला. पण धुंदुकारी महाखला, हा अत्यंत वाईट. त्याच्यात वाईटपणाचे प्रकार सांगितले. खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो, बोलू नये ते बोलतो, वागू नये ते वागतो. धुंदुकारी. पण गोकर्ण आमचा नित्य तप स्वाध्याय निरतम, अत्यंत योग्य रीतीने गुरुजी सांगतात त्या मंत्राचा जप करतात, ते सांगतात त्या मंत्राचा स्वाध्याय करतात. परिणाम गोकर्ण हा ज्ञानी झाला. थोड्याच या धुंदुकारीला या जगतातली सगळी वाईट व्यसनं लागली आहेत. आणि व्यसनं पूर्ण करण्यासाठी त्याला आता काय लागलं? धनाची गरज. मग वडील तर काही धन देत नाही, म्हणून तो धन कोणाकडे मागतो? आईकडे. आणि आई प्रायशः मुलाला धन देते. मुलगा काय असतो? लाडका असतो. आई धन द्यायची. एक दिवस आई घरात नव्हती, वडिलांकडे धन मागितलं. वडिलांना शंका आली की एवढ्या मोठ्या प्रमाणात याला धन का लागतं. वडिलांनी चौकशी केली. वडिलांना समजलं आपला पुत्र आपल्याकडनं धन घेतो आणि त्या धनाचा विनियोग व्यसनात करतो. म्हणून दुसऱ्या दिवशी आत्मदेव ब्राह्मणाने त्या धुंदुकारीला धन देण्यासाठी मनाई केली. धुंदुकारीला मला धन देत नाही हा अपमान सहन झाला नाही, म्हणून सूत महर्षी सांगतात या धुंदुकारीने वडिलांवरती हात उगारला. काय उगारला? आणि ज्या क्षणी हात उगारला त्या क्षणी आईने हात पकडला मुलाचा, पण त्या आत्मदेव ब्राह्मणाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि डोळ्यामध्ये पाणी आलं की प्रायशः मनुष्याची नजर धुसर होते. काय होते? त्या धुसर नजरेसमोर त्याला दिसू लागला कोण? सरोवराकाठचा संन्यासी. मला संन्यासाने सांगितलं होतं की एखाद्याच्या नशिबात पुत्र नसेल तर पुत्र नसण्यातच त्याला काय आहे? सुख आहे. तू बडबड पुत्राचा अट्टहास करू नको. आज हाच पुत्र मला सुखकारक वाटत होता, काय ठरला? दुःखकारक ठरला. आमचा धुंदुकारी तिथून निघून गेला, पण आत्मदेव ब्राह्मण रडत बसला. थोड्या वेळाने गोकर्ण त्या ठिकाणी आला. गोकर्णाने वडिलांना विचारलं, बाबा का रडतात? सगळा प्रसंग वडिलांनी गोकर्णाला सांगितला. गोकर्णांनी वडिलांचा हात हातात घेतला आणि 2 श्लोकांमध्ये वडिलांना उपदेश केला. भागवतामध्ये त्या 2 श्लोकांना म्हटलंय गोकर्ण गीता. काय म्हटलंय? गोकर्णाने भगवंतांच्या संदर्भाने वडिलांना केलेला 2 श्लोकातला उपदेश. पहिला उपदेश, बाबा देहे स्थिमां सरुधिरेभिमतिं त्यजत्वं जाया सुता दिशु सता ममतां विमुंच पश्या निशं जगदिदं क्षणभंगनिष्ठं वैराग्यरागरसिको भव भक्तिनिष्ठा. हा पहिला श्लोक. दुसरा श्लोक, धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान् सेवस्व साधु पुरुषान् जहि काम तृष्णाम् अन्यस्य दोष गुणचिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमहो नितरां पिबत्वम्. पहिल्या श्लोकामध्ये वडिलांना सांगितलं, बाबा देहे स्थिमां सरुधिरेभिमतिं त्यजत्वं. तुमचं वय आत्ता असं आहे की तुम्ही कोणावरतीही प्रेम करू नये. तुम्ही काय करतात? स्वतःच्या मुलावरती विशेष प्रेम करतात.
आता तो मुलगा तुम्हाला सोडणार आहे, नाही तर तुम्हाला मुलाला सोडावं लागणार आहे. हे संसाराचं अनित्यत्व आहे की नाही? एक दिवस प्रत्येक जण प्रत्येकाला सोडून निघून जातो, हे संसारात ठरलेलं आहे. आणि बाबा तुम्हाला पुत्र सोडणार, नाही तर पुत्र तुम्हाला सोडून जाणार, हे तुमचं वय कोण सांगतंय? मग तुम्ही एक काम करा, मुलाने तुम्हाला सोडण्याच्या ऐवजी तुम्हीच मुलाला सोडा. देहे स्तिमांस रुदिरे भीमतीम त्यजत्वम ज्या या सुतादिषु सताम ममताम विमुंच. सगळ्या ठिकाणी हे माझं, हे माझं, हे माझं, हे माझं, हे माझं म्हणण्याचं तुमचं वय राहिलेलं नाही. एका वयापर्यंत हे शोभून आहे की नाही? पण एक विशिष्ट वय झालं की माझं माझं म्हणणं सुद्धा शोभत नाही. बाबा तुमचं वय आता ते. म्हणून तुम्हाला मी उपदेश करतो, तुम्ही काय करा, करू नका हे सांगितलं. काय करा? धर्मम भजस्व सततम. सकाळी 8 ते 10 फक्त देवपूजा करून धर्म केला म्हणू नका, सतत धर्माचं पालन करा. धर्मम भजस्व सततम. आणि महत्वाचा उपदेश, त्यज लोक धर्मान. लोक काय म्हणतील याचा फारसा विचार करू नका. लोकांना सवय असते, मी असं तोंड केलं तर इकडेच का केलं, इकडे का केलं तर इकडेच का केलं. लोकांना मला नावच ठेवायचं आहे, ही जगाची काय राहटी आहे. म्हणून लोकांचा फारसा विचार करायचा नाही. त्यज लोक धर्मान. मग काय करावं म्हणे, सेवस्व साधू पुरुषान जही काम तृष्णा. तुम्ही बाबा विद्वानांच्या संगतीत राहा, साधू संतांच्या संगतीत राहा, जे तुम्हाला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान देते. आणि अन्यस्य दोष गुणचिंतन माशु मुक्त्वा. तुम्ही कोणाचेही गुणदोष यांचं चिंतन करू नका. लक्षात ठेवा, भागवतात सांगितलंय गुणांचंही चिंतन करू नये आणि दोषांचंही चिंतन करू नये. दोषांचं करू नये मान्य, पण गुणांचं सुद्धा नाही सांगितलंय, गुणदोष. कारण का? जिथे गुणांचं चिंतन केलं जातं तिथे आपोआप दोषांचं चिंतन होणारच. अमुक एक डॉक्टर म्हणे फार छान आहे, याचा अर्थ त्याच्या शेजारचा आम्ही आधी ट्रीटमेंट घेतलेला चांगला नव्हता, असा होतो की नाही? तुम्ही एखाद्याच्या गुणाचं वर्णन केलं की आपोआप दुसऱ्याचं काय करतात? दोषाचं चिंतन करतात. म्हणून अन्यस्य दोष गुणचिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमोहो नितराम पिबत्वम. आपल्या धर्मशास्त्रामध्ये भागवत ग्रंथ आहे, रामायण आहे, तुकारामाचा गाथा आहे, नामदेवाचा गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे. या सगळ्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं सार जीवनामध्ये अनुभवाला आणण्यासाठी तुम्ही काय करा? नितराम पिबत्वम. आता ग्रंथाच्या आश्रयाने राहा, तुम्ही संसाराच्या आश्रयाने राहू नका. आमच्या त्या आत्मदेव ब्राह्मणाला उपदेश पटला. गोकर्णाला सांगून तो वनांतरी निघून गेला आणि श्रीमत भागवतस्य दशमस्य पाठात, भागवत ग्रंथाच्या दशम स्कंधाचं पारायण करत करत तो आत्मदेव ब्राह्मण मुक्तीला गेला. पण ब्राह्मण मुक्तीला गेला, घरी पत्नी राहिली, तिचं नाव धुंदुली. आता त्या धुंदुकारीला फार आनंद की मला आता पैसे द्यायला आई मज्जावच करणार नाही, सगळ्या घराचा मी काय मालक आहे. म्हणून वडिलांकडे जावं, धन मागावं, वडिलांनी नाही म्हणावं, ही परिस्थिती आता निर्माण होणार नाही. मी आईकडे जाणार, पाहिजे तेवढं धन घेणार. म्हणून हा रोज त्या धुंदुकारीकडे जायचा, धुंदुलीकडे जायचा, धन मागायचा. आईने पुत्राला धन द्यावं असं करता करता आईकडचं सगळं धन संपलं. एक दिवस आईने धन संपलं, माझ्याकडे द्यायला तुला पैसे नाहीत, असं त्या धुंदुकारीला सांगितल्यावरती धुंदुकारीला ते मिथ्या म्हणजे खोटं वाटलं. सूत महर्षी सांगतात, या धुंदुकारीने वडिलांवरती हात उगारला होता, फक्त आईला प्रत्यक्ष मारलं. काय केलं? मारलं. आईला तो अपमान सहन झाला नाही, म्हणून त्याच दिवशी रात्री आईने घराच्या पाठीमागे असलेल्या विहिरीमध्ये काय दिला? जीव दिला. गोकर्णाने विचार केला की वडील गेले, याने घालवले, आई याच्यामुळे गेली, घालवली गेली, आता पुढचा नंबर आपला आहे. कारण घरात किती जण राहिले आता? फक्त दोघच जण.
मग आपल्याला हा इजा करण्याच्या आधी आपणच घर सोडून देऊ. म्हणून गोकर्णाने दुसऱ्या दिवशी आईची उत्तरक्रिया झाल्यावर सांगितलं, धुंदुकारी, आता मला असं वाटतं तीर्थयात्रा करावी. धुंदुकारीला इष्टापत्ती वाटली, म्हणे हा खरंच तीर्थयात्रेला गेलेला परवडला, म्हणजे घरामध्ये मी आता फक्त एकटा राहील. धुंदुकारीने होकार दिला. भागवतात सांगितलं, गोकर्ण निघून गेल्यानंतर धुंदुकारीने पंचवेश्यांच आणीय, घरामध्ये किती वेश्या आणून ठेवल्या? 5 वेश्या. खाऊ नये ते खावं, पिऊ नये ते प्यावं, बोलू नये ते बोलावं, वागू नये. घरातले देव कधीच नदीमध्ये टाकून दिले. घराचा फक्त पापाचार. एक दिवस त्या धुंदुकारीकडचं धन संपलं आणि वेश्यांनी सांगितलं, धुंदुकारी, आम्ही काही तुझ्या विवाहाच्या पत्नी नाहीत. तुझं धन संपलं, आता आम्ही उद्या सकाळी निघून जाणार. त्या वेश्यांची काय चूक आहे? त्या धनलोभाने आलेल्या होत्या. आजपर्यंत देवाचे पाय कधी धरले नाही, वडिलांचे पाय कधी धरले नाही, आईचे पाय कधी धरले नाही, गुरूंचे पाय कधी धरले नाही. हा वेश्यांच्या पाया पडू लागला. मला सोडून जाऊ नका, मला सोडून जाऊ नका. वेश्यांनी सांगितलं, नाही जाणार सोडून, आम्हाला धन दे. म्हणे मी रोज नवीन धन कुठून आणावं, मी काही विद्या संपन्न नाही. त्या वेश्यांनी पाहिलं, हा काही आपल्याला असा सोडणार नाही, आपण त्याला अशी गोष्ट सांगावी की ती तो पूर्ण करू शकणार नाही, परिणाम आपण याला सोडून निघून जाऊ. त्या वेश्यांनी सांगितलं, आम्ही तुझ्याकडे कायम राहावं असं वाटत असेल तर या राजनगरीतल्या राजाच्या पत्नीच्या गळ्यातल्या चंद्रहार तू आम्हाला आणून दे. हत्तीवरून ती जात असताना, देवदर्शनाला जात असताना तिच्या गळ्यातला चंद्रहार आम्ही पाहिलेला आहे. तो चंद्रहार जर आम्हाला आणून दिला तर आम्ही तुला कधीच सोडून जाणार नाही. त्या आत्मदेव ब्राह्मणाचा पुत्र असलेला धुंदुकारी, वेश्यांनी मला सोडून जाऊ नये म्हणून राजवाड्यात राणीच्या महालामध्ये जाऊन झोपलेल्या राणीच्या गळ्यातला चंद्रहार चोरून वेश्यांना आणून देता झाला. वेश्यांनी तो चंद्रहार पाहिला आणि त्या सावध झाल्या की अरे किती वेडा पुरुष आहे, राजाच्या पट्टराणीच्या गळ्यातल्या चंद्रहार चोरून याने आणला. आत्तापर्यंत राजवाड्यात सगळी गडबड सुरू झाली असेल, चोर चोर चोर. राजाचा गुप्तहेर यंत्रणेचा भाग अत्यंत श्रेष्ठ आहे. आज नाही उद्या हा पकडला जाणार. याच्याकडे चंद्रहार सापडणार नाही, तो बोट कोणाकडे करणार? आपल्याकडे. मग चंद्रहार तर आपल्याकडे राहिला पाहिजे आणि बोट तर आपल्याकडे यायला नको. म्हणून राजाचे सेवक आणि आपल्याकडे येणारं बोट यांच्यामध्ये हा धुंदुकारी आहे. याला संपवून टाका, मारून टाका, म्हणजे चंद्रहारही आपल्याकडे राहील आणि आपल्यापर्यंत आळही येणार नाही. म्हणून रात्रीच्या वेळेस हा धुंदुकारी खाटेवर झोपलेल्या असताना 5ही वेश्यांनी आपल्या अंगावरच्या साड्या सोडल्या. त्या साड्यांनी त्या खाटेलाच त्या धुंदुकारीला बांधलं. एका वेश्येने आपल्या साडीने गळफास दिला, पण हा धुंदुकारी पक्का होता, प्राण जात नव्हते. म्हणून एका वेश्येने चुलीमध्ये राखेचे जळते निखारे होते, ते निखारे आणले आणि त्या निखाऱ्यांचा तोबरा कुठे भरला? धुंदुकारीच्या मुखात. आणि मुख भाजलेल्या अवस्थेत मध्यरात्रीच्या वेळेस धुंदुकारी गतप्राण झाला आणि त्याला प्रेत योनी मिळाली. आता त्या घरामध्ये चित्रविचित्र आवाज येऊ लागले. त्या घराकडे कोणी जाईना. परिणाम थोड्याच दिवसात भिंती पडायला लागल्या, खिडकी पडायला लागल्या, घरामध्ये उंदीर घुशी राहू लागल्यात. 1-2 वर्षाचा कालावधी निघून गेला. काही माणसं तीर्थयात्रा करत करत गावातले गयेला जाऊन पोहोचलेत. कुठे जाऊन पोहोचलेत? गयेला. आणि पाहतात तर काय, गयेला हा गोकर्ण आई वडिलांचं श्राद्ध करत होता. त्या गावकऱ्यांनी सांगितलं, गोकर्ण बरं झालं तू दिसलास, आई वडिलांना पिंड देशील तर एक पिंड तुझ्या भावाला सुद्धा दे बरं का. असं असं घडलं. गोकर्णाने सांगितलं, माझा भाऊ धुंदुकारी मेला? म्हणे हो मेला. त्याला मारलं. आज बातमी समजली मला, बंधू गेल्याची 2 वर्षानंतर.
मला स्नानाने शुद्धी आहे म्हणून गंगेमध्ये स्नान केलं. परत पिंड बनवले. आई वडील आणि भाऊ तिघांना पिंड दिलेत. तिघांच्या नावाने दान धर्म केलं. आणि आता घरी भाऊ नाही म्हणून आपण आपल्या गावी परतायला हरकत नाही म्हणून हा गोकर्ण घरी आला. आल्यावर पाहतो तर काय, सगळं घर भूताचं घर झालेलं होतं. सगळीकडे जाळे जळमट आहेत. घरातला प्रत्येक कोपरा पडलेला आहे. कुठेही प्रसन्न वातावरण नाही. गोकर्ण शेजारच्या ब्राह्मणाच्या घरी गेला. गाईचं शेण गोमूत्र आणलं. थोडीशी जमीन सारवली. त्या सारवलेल्या जमिनीवर बसून स्नान संध्या केली. तिथेच 3 दगड मांडले. चूल पेटवली. भगवंतांची पूजा केली. भगवंतांना नैवेद्य दाखवला. तो नैवेद्य भक्षण केला आणि सारवलेल्याच भूमीवरती झोपला. जसे रात्रीचे 12 वाजले तसे त्या घरामध्ये चित्रविचित्र आवाज येऊ लागले. हे चित्रविचित्र आवाज कसलेत म्हणून गोकर्ण अंथरुणावरनं झोपलेला होता. उठून बसला. पाहतो तर काय, समोरच्या भिंतीवरती सकृन्मेषः सकृन् हस्ती. कधी कधी अर्धवट मेष म्हणजे मेंढा दिसतो. सगळं शरीर मेंढ्याचं पण त्याला काय नाही, मस्तक नाही. सकृन्मेषः सकृन् हस्ती. कधी कधी फक्त हत्तीचं तोंड दिसतं, पूर्ण हत्ती दिसत नाही. पुन्हा महिषो भवेत. कधी कधी अर्धवट रेडा दिसतो. कधी कधी सर्पाकृती दिसते. आमच्या गोकर्णाच्या लक्षात आलं हे जे काही दिसतंय ना, हे काही चांगलं लक्षण नाही. पण घाबरला नाही गोकर्ण. त्याने हातामध्ये पाणी घेतलं. गायत्री मंत्र 3 वेळा म्हटला आणि समोरच्या आकृतीवरती पाणी फेकलं आणि विचारलं, को भवान, कोणात? ती आकृती अदृश्य झाली आणि अत्यंत विनयी स्वराने म्हणू लागली, मी तुझा मोठा भाऊ, माझं नाव धुंदुकारी. अत्यंत अनाचाराने अत्याचाराने जीवन जगलो. परिणाम आई वडिलांचा अपमान केला. मला प्रेत योनी मिळाली. प्रेत योनी मिळाली मला, पण या प्रेत योनीमध्ये ज्या वेदना मला होत आहेत त्या वेदना असह्य सहन करण्याच्या पलीकडे. मला मुक्ती मिळण्याची यत्किंचितही शक्यता नाही. तू माझा लहान भाऊ आहेस, माझा सपिंड आहेस, काही कर, माझा उद्धार कर. गोकर्णातलं काय बोलतोस? त्वदर्थे तू मया दत्तो गया पिंड विधानतः. तुझ्यासाठी गयेला मी विधिपूर्वक पिंड प्रदान केलंय. गयेला पिंड दिल्यानंतर मुक्ती झालीच पाहिजे असा शास्त्राचा नियम आहे. आकाशवाणीने त्या प्रेतात्म्याने सांगितलं, गया श्राद्ध शते नापी नमे मुक्तीर भविष्यती. तू एका पिंडाची गोष्ट करतो, अरे मला 100 जरी पिंड दिले तरी मला मुक्ती मिळणार नाही. एवढे माझे पाप आहेत. आणि माझे पाप काय आहेत ते कोणाला माहिती आहे? फक्त मलाच माहिती आहे. तर तू गयेला पिंड दिला म्हणून माझी मुक्ती होईल अशी मनात अपेक्षा बाळगू नको. काहीही कर, मला मुक्ती दे. गोकर्णाने सांगितलं, तुला मुक्ती देतो, पण मला परत असं अभद्र दर्शन या ठिकाणी द्यायचं नाही. म्हणे नाही देणार, पण तू मला शीघ्रातिशीघ्र मुक्ती दे. दुसऱ्या दिवशी गोकर्णाने सकाळी स्नान संध्या करून गावातल्या विद्वान ब्राह्मणांना बोलवून आणलं. आपल्या घरामध्ये शास्त्र चर्चा केली. सगळा प्रकार सांगितला. सगळ्या ब्राह्मणांनी शास्त्र ग्रंथ तपासून पाहिले आणि शास्त्र ग्रंथाचं सार सांगितलं की गयेला पिंड दिल्यानंतर जर मुक्ती झाली नसेल तर आता मुक्तीचा कुठलाही उपाय शिल्लक नाही. आमचे हात आम्ही टेकलेत, आता आमच्याकडे तुला सांगण्यासाठी उपाय नाही. गोकर्णाने सांगितलं, माझ्या भावाला उद्धारून जाण्यासाठी तुमच्याकडे उपाय नाही? म्हणे नाही. आमच्या गोकर्णाने सर्व ब्राह्मणांना साष्टांग नमस्कार घातला, दक्षिणा दिली, शास्त्रसभा विसर्जन केली. गोकर्ण आता विचारमग्न झाला की ब्राह्मण तर कुठलाही उपाय सांगत नाही, आपल्या भावाला तर प्रेत योनी प्राप्त झाली आहे, काय करावं? त्या दिवशी विचार केला, उत्तर मिळालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती अर्घ्य देण्यासाठी म्हणून हा गोकर्ण उभा आहे. गोकर्णासारख्या ब्राह्मणाचे अर्घ्य घेण्यासाठी सूर्यनारायण
आकाशामध्ये उभा होता. गोकर्णाने ते पाहिलं की ब्राह्मणाचं आराध्य दैवत सूर्यनारायण आहे. हा सूर्यनारायणच आपल्याला आता काय करेन, मार्गदर्शन करेन. म्हणून गोकर्णाने हातामध्ये अर्घ्याचं पाणी घेतलंय. अर्घ्य धारण करण्यासाठी सूर्याचा रथ आकाशात थांबलेला आहे. आमच्या गोकर्णाने गायत्री मंत्र म्हटला, ब्रह्मस्वरूपिणे सूर्यनारायणाय नमः इथपर्यंत मंत्र म्हटला. इदम अर्घ्यम दत्तं नमः म्हटलं नाही. सूर्यनारायणाने विचारलं, गोकर्णा इदम अर्घ्यम दत्तं नमः म्हण, मला रथ घेऊन पुढे जायचंय. गोकर्णाने सांगितलं, जाता येणार नाही म्हणे. अर्घ्य तुझ्यासाठीच घेतलाय, तुलाच देणार आहे, पण माझ्या मनात अशी अशी शंका आहे. आपल्या सर्व भावंडांचा इतिहास त्याने सांगितला. असं असं घडलंय, माझ्या भावाला मुक्ती पाहिजे आणि मुक्ती तूच देऊ शकतो असं म्हणून हातात अर्घ्याचं पाणी घेऊन सूर्यनारायणाची स्तुती केली. तो गोकर्ण म्हणतोय, तुभ्यम नमो जगत साक्षी ब्रूहे मे मुक्ती हेतुकम. हे जगत साक्षी सूर्यनारायणा, मला मुक्तीसाठी काहीतरी उपाय सांग. सूर्यनारायण सांगितलं, लगेच सांगतो, आधी मला अर्घ्य दे. सूर्यनारायणाला गोकर्णाने अर्घ्य दिला आणि अर्घ्य देता क्षणी सूर्यनारायणाने सांगितलं, श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताह वाचनं कुरु. कशाने मुक्ती मिळेल? श्रीमद भागवत ग्रंथाच्या सप्ताह विधीने मुक्ती मिळेल. आणि एक वाक्य सांगितलं पाहिजे, भागवत कथा 15 दिवस का नाही ऐकायची, 3च दिवसात का नाही करायची, तर ती सप्ताह विधीने ऐकली पाहिजे. हे वचन सूर्यनारायणाचं आहे. कोणाचं आहे? लोक महिना महिना ही कथा करतील, पण 7 दिवसात कथा ऐकावी हे वचन कोणी दिलेलं आहे? सूर्यनारायणाने. आमच्या गोकर्णाला फार आनंद झाला. गावातल्या एका विद्वान भागवत सांगणाऱ्या ब्राह्मणाला अभिमंत्रित केलंय. आपल्या घरासमोर सुंदर मंडप शृंगारलाय. सगळ्या लोकांची आसन व्यवस्था केली आहे. सगळ्यांनी सांगितलं, गोकर्णा तुझ्या घरी भागवत आहे ना, आम्ही त्या मंडपातच मुक्कामी येतो. 7 दिवस तुझ्या घरी आनंदोत्सव करू. दुसऱ्या दिवशी श्रीमद भागवत कथा प्रसंगाला प्रारंभ झाला. दिवस होता श्रावण शुद्ध नवमीचा. कुठला दिवस होता? श्रावण शुद्ध नवमी. भागवत सप्ताहाला प्रारंभ झाला. माझ्यासाठी माझा भाऊ भागवत करतोय म्हणून धुंदुकारी सुद्धा वायुरूपेण संस्थिता, वायुरूप घेऊन तिथे आला. भागवताला प्रारंभ झाला. आता श्रावणच महिना, तो जोरात वाऱ्याची झुळूक आली. त्या झुळकी बरोबर तो वायुरूप असलेला गोकर्ण ब्रह्मगिरी पर्वतापर्यंत गेला. आता वाऱ्याची झुळकी बरोबर त्याला कसं काय भागवताच्या ठिकाणी वायुरूप घेऊन राहता येईल? परत पडत पडत आला. थोड्या वेळाने दुसरी हव्याची झुळूक आली, नील पर्वती गेला. त्याच्या लक्षात आलं, आपल्याला भागवत ऐकणं कठीण होईल. क्षणाक्षणाला या श्रावण महिन्यातल्या वायू लहरी येतील. म्हणून त्याने एक वेळूची काठी तिथे पडलेली होती, त्या वेळूच्या काठीच्या खालच्या गाठीमध्ये जाऊन वास्तव्य केलं. आता ठेवली ना आपण, त्या वेळूच्या काठीच्या खालच्या गाठीमध्ये जाऊन वास्तव्य केलं. आता त्याला स्थिर सुखमासनम, कसं आसन मिळालं? स्थिर आणि सुखकारक आसन. आणि त्याने पहिल्या दिवशीची कथा ऐकली. पहिल्या दिवशीची कथा संपली. कथेकऱ्यांनी जय जयकार केला, गोपाल कृष्ण भगवान की जय. पहिल्या दिवशी या जय जयकारामध्ये ती गाठ फुटल्याचं कोणाच्या लक्षात आलं नाही. आता त्या वेळूच्या काठीची पहिली गाठ फुटली म्हणून तो त्या छिद्रातनं दुसऱ्या गाठीत जाऊन बसला. पण दुसऱ्या दिवशीची कथा झाली, द्वितीयेन्नी तथा सायं द्वितीय ग्रंथी भेदनम, तृतीयेन्नी तथा सायं तृतीय ग्रंथी भेदनम. दुसऱ्या दिवशी कथा संपली. कथा संपल्यानंतर गोपाल कृष्ण भगवान की जय म्हटलं आणि झटकन ती मोठ्या आवाजाने गाठ फुटली. तिसऱ्या दिवशी त्याही पेक्षा मोठ्या आवाजात. सगळ्यांना समजतच नाही आवाज कसला येतोय. असं करता करता 7 दिवसाची कथा झाली आणि 7व्या दिवशी शेवटची गाठ फुटली. आणि शेवटची गाठ फुटता क्षणी त्या गाठीतनं कोण बाहेर आला? सांगितलं, श्री
तुलसी दाम मंडितः, तुलसी माला धारण केलेला, ऊर्ध्व पुंड्र धारकः, ऊर्ध्व पुंड्र धारण केलेलं, वैष्णव चित्तः, वैष्णव लोकः, वैष्णव लोकांना चित्तात ठेवलेलं, विष्णू लोकाचं ध्यान करणारा, धुंदुकारी रीतिकता, धुंदुकारी त्याच्यातनं प्रगट झाला. इकडे तिकडे त्याने कुठेही बघितलं नाही. कोण भागवत सांगतंय, भागवत ऐकायला कोण आलेलं आहे, काहीही बघितलं नाही. सरळ भागवत ग्रंथा समोर आला, ग्रंथावरती डोकं ठेवलं आणि तो धुंदुकारी म्हणू लागला, धन्या भागवती वार्ता प्रेतपीडा विनाशिनी, सप्ताहोपि तथा धन्यः कृष्णलोक फलप्रदा. या भागवतासारखी कथा नाही, ज्या कथेने माझी प्रेतपीडा नष्ट झाली. पण नुसती प्रेतपीडा नष्ट झाली नाही असं नाही, तर मला विष्णू लोकाची सुद्धा प्राप्ती झाली. असं म्हणून तो धुंदुकारी पोथीला नमन करून भागवत सांगणाऱ्या ब्राह्मणाला नमस्कार करता झाला. शेजारीच बसलेल्या आपल्या भावाला नमस्कार केला. भावाला घट्ट मिठी मारली. आता सगळ्यांना वाटलं हा आपल्यात बसेल, आपले अनुभव सांगेन. कोण? धुंदुकारी. पण तसं काहीच घडलं नाही. भावाला मिठी मारता क्षणी तो मंडपाच्या बाहेर जाऊ लागला. आता हा कथेच्या ठिकाणी अजून आरती व्हायची, प्रसाद व्हायचा, ते सगळं होण्याच्या आधी मंडपाच्या बाहेर कुठे चाललाय म्हणून सगळ्यांनी मंडपाच्या बाहेर बघितलं, तर धुंदुकारीला नेण्यासाठी विमान आलेलं होतं. काय आलेलं होतं? तो विमानात बसला. 4 पार्षद तिथे होते. आमच्या गोकर्णाने पळत पळत जाऊन त्या विमानाला थांबवलं आणि त्या वैमानिकाला विचारलं, श्रवणंतु कृतम सर्वे, कथा तर सगळ्यांनी ऐकली आहे, मग आनीय विमानानि इदानीम एकम किम, तुम्ही एकच विमान का आणलं? त्या वैमानिकाने सांगितलं, श्रवणंतु कृतम सर्वे तथापि न मननं कृतम. कथा सगळ्यांनी ऐकली, पण कथेचं मनन कोणी केलं नाही, कथेचं चिंतन कोणी केलं नाही. इकडून कथा ऐकली, कथा ऐकल्याबरोबर इकडून सोडून दिली. परिणाम, तुम्हाला कोणालाही विमानात जागा नाही, पण तुम्ही कथा संपल्यानंतर जेवायला किती वेळ आहे, प्रसादाला किती वेळ आहे, आरतीला अजून किती वेळ आहे, आम्ही आज नाही आलो तर चालेल का, उद्या आम्ही येऊ, चौथ्या दिवशीच येऊ, असे कारणं शोधतात. पण धुंदुकारी सारखा वैष्णव मनुष्य एका आसनामध्ये बसून 7 दिवस कथा ऐकली, कथेवरती चिंतन केलं, कथेवरती विमान केलं. त्या चिंतनाच्या मननाचा परिणाम त्याला कथा सर्वांगाने समजली. कशी समजली? सर्वांगांनी. म्हणून तो विमानात बसण्याचा अधिकारी आहे. गोकर्णाने त्या वैमानिकाला नमस्कार केला आणि वैमानिकाला म्हणतोय की वैमानिका, आम्ही अशीच जर कथा परत श्रवण केली तर आम्हाला विमानं येतील का? न तेषाम आनी न विमानानी युगपत कुतः. तुम्ही परत विमानं घेऊन याल का आम्हाला? म्हणे जर तुम्ही कथा ऐकली, कथेवरती चिंतन केलं, मनन केलं, तर आम्ही सुद्धा तुम्हाला विमानं आणून विमानामध्ये नेऊ. गोकर्णाने सगळ्या श्रोत्यांना सांगितलं, ऐकलं का काय म्हणतायत हे विष्णूचे दूत? आपण फक्त कथा ऐकली, चिंतन मनन केलं नाही, परत कथा करायची का? चिंतन मनन करणार का? सगळ्यांनी होकार दिला. श्रावण शुद्ध नवमी ते श्रावण शुद्ध पौर्णिमा धुंदुकारीच्या उद्धारासाठी गोकर्णाने कथा केली होती. पौर्णिमेला गोकर्ण मुक्तीला गेला. मग आता सगळ्यांनी परत कथा करायचं ठरवलं, म्हणून तिथी निवडली भाद्रपद शुद्ध नवमी, जिला पृष्ठपदी म्हणतात. तेव्हापासून भागवत कथा करण्याचा काय सुरू झाला? भाद्रपद महिन्यात कथा करतात की नाही, त्यावेळेस गोकर्णाने कथा आपल्या गावामध्ये आरंभ केली. स्वतः गोकर्ण यजमान झाला. सुंदर कथा ऐकली. कथा झाल्यानंतर आरती प्रसाद झाल्यानंतर प्रत्येकाने कथेचं चिंतन केलं, कथेचं मनन केलं. या चिंतन मननाचा परिणाम कथेच्या 9व्या दिवशी गावामध्ये यथा अयोध्या पुरवासिनः रामः शरयूं प्रविश्यति
ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी अवतार समाप्ती करत असताना सगळ्या अयोध्यावासियांना घेऊन साकेत लोकाची प्राप्ती करून दिली, तद्वत या गोकर्णाने भागवत ग्रंथाच्या आधाराने आपल्या सगळ्या गावातल्या लोकांना विमानात बसून वैकुंठ लोकाची प्राप्ती करून दिली. मग सूत महर्षी सांगतात की हे मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गगा क्रोधाग्निदग्धा कुटिलाश्च कामिनः सप्ताह यज्ञेन कलौ पुनंती ते. मनुष्य हा पापी असणारच. मनुष्याकडे 6 प्रकारचे दुर्गुण आहेत: पाप, कर्म, संचित, भोग, भोक्तृत्व आणि क्रियमाण. आहे की नाही? माझ्याकडे पाप आहे की नाही? माझ्याकडे कर्म आहे की नाही? माझ्याकडे संचित आहे की नाही? माझ्याकडे भोग आहे की नाही? माझ्याकडे भोक्तृत्व आहे की नाही? माझ्याकडे क्रियमाण आहे की नाही? तर या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे हो. उदाहरण एकेका वाक्यात देतो, विस्तृत पुढे 7 दिवसात देईन. आता तुमच्या इथे मी एवढं पुण्यकर्म केलं, एवढे संस्कृत श्लोक म्हटले, गोपाळ कृष्ण भगवान की जय म्हटलं, सकाळी एक भागवत कथा संपून आलोय, दुसरीला प्रारंभ केलाय. आणि एवढं सगळं झाल्यानंतर कथा सांगून रस्त्याने जाता जाता मी जर रस्त्यात पडलो तर तुम्ही मला म्हटलं का म्हणे तुम्ही सकाळी एक कथा केली, दुपारी एक कथा केली, तरी रस्त्यात पडले. लक्षात ठेवा, मी कथा केली म्हणून मी पडणार नाही असं काही नाही. माझं पूर्वाश्रमी केलेलं पाप कुठेही उदयाला येऊ शकतं. मला म्हणावं लागतं माझं पाप. पण जोपर्यंत पायावरती मी पडून जखम होईपर्यंतचाच मर्यादित विषय, तोपर्यंत पाप. पण तोच पाय फ्रॅक्चर झाला आणि कायमसाठी अपंगत्व आलं तर म्हणावं लागतं माझं कर्म. काय म्हणावं लागतं? पापाच्या पुढची पायरी काय? कर्म. तोच पाप पाय काढून टाकावा लागला तर म्हणावं लागतं माझं संचित. काय म्हणावं लागतं? एका पायावर भागलं नाही, दुसरंही काढावं लागलं तर म्हणावे लागतात माझे भोग. काय म्हणावे लागतात? रस्त्याने रोज 100 जण पडतात म्हणून प्रत्येकाचे पाय कापतात का? माझाच का कापला? माझे भोग होते म्हणून. मग काही भोग आजपर्यंत भोगलेत, काही पुढे भोगायचे आहेत, त्याला म्हणायचं भोक्तृत्व. काय म्हणायचं? भोक्तृत्व. आणि उद्यापासून मी काही घरात असाच गणपतीसारखा बसणार नाही आहे, कधीतरी खोटं बोलणार, कधीतरी वाईट वागणार, मग त्याचं अजून फळ निर्माण होणार आहे, त्याला म्हणायचं क्रियमाण. काय म्हणायचं? म्हणजे मनुष्याला पाप, कर्म, संचित, भोग, भोक्तृत्व आणि क्रियमाण या 6 गोष्टींच्या आधाराने मनुष्याचं जीवन व्यतीत करायचं आहे. आणि हे सगळं व्यतीत करत असताना अत्यंत दुर्लभ असलेली मुक्ती सुद्धा मिळवायची आहे. काय मिळवायची आहे? मग शास्त्र सांगतं तुम्हाला संसारही करायचा आणि परमार्थही करायचा, तर मग संसारात राहून परमार्थ कसा करावा आणि परमार्थात राहून संसार कसा करावा हे शिकवण्यासाठी हा भागवत ग्रंथ आहे. उद्या नाही, परवा नाही, तेव्हा कदाचित परवाच, कदाचित तेरवाच तुम्हाला मी जडभरत राजाची कथा सांगणार आहे. त्या कथेमध्ये शब्द वापरला पद्मपत्र मीमांभसा. पद्म म्हणजे कमळ, पत्र म्हणजे कमळाचं पान. त्या कमळाच्या पानाचं मी उदाहरण देत नाही, उदाहरण देतो आळूच्या पानाचं. आळूच्या पानावर दवबिंदू असतो की नाही? तो दवबिंदू कसा असतो? आर्द्र. आर्द्र म्हणजे ओला. पण ओला दवबिंदू ज्या आळूच्या पानावर आहे ते आळूचं पान मात्र कोरडं असतं. आळूचं पान कोरडं आहे म्हणून दवबिंदू कोरडा होत नाही, आणि दवबिंदू ओला आहे म्हणून आळूचं पान सुद्धा ओलं होत नाही. मग दोघंही एकमेकाच्या आधारांनी आहेत, तरी सुद्धा तो आधार कसा आहे, ज्याला आपल्या मराठी भाषेत म्हणतात अलगद. कसे राहतात ते? अत्यंत अलगद. मग आपल्याला भागवत ग्रंथ हेच शिकवतो की संसारात राहून परमार्थ कसा अलगद करायचा आणि परमार्थात राहून अलगद संसार कसा करायचा. मग भागवताच्या द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पंचम अध्यायांमध्ये या ग्रंथामध्ये गोकर्णाचं उपाख्यान जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं ते सांगितलं. राहता राहिला एक अध्याय भागवत महात्म्याचा. सर्वप्रथम भागवत करण्याचं ठरवलं की मनुष्याने मनामध्ये एक विचार निश्चित करावा. म्हणे काय?
की कुठलं पुण्यकर्म केल्यावरती भागवत करण्याची मनुष्याला इच्छा होते, तर लक्षात ठेवा, कुठल्याही कर्माचं फळ म्हणजे भागवत नव्हे. आपण आत्तापर्यंत सत्कर्माने जे आयुष्य व्यतीत केलं, त्या सत्कर्माचं फळ म्हणून आपल्या हातून काय होतंय? भागवत होतंय. श्रीमद भागवताख्योयम प्रत्यक्ष कृष्ण एवही. साक्षात श्रीकृष्णाला एखाद्यावरती कृपा करण्याची इच्छा होते, त्याच वेळेस त्याच्या मनात भागवत कथा करण्याचा उदय होतो. हे निश्चित समजावं. भागवताची कथा कोणाकडे होते? म्हणे जन्म जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. ज्याच्या जन्मोजन्मीच्या पुण्याईचा उदय झालेला आहे, त्यालाच भागवत कथा करण्याची, भागवत कथा ऐकण्याची इच्छा होते. सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे. आपण घरी पूजा केली त्यावेळेस म्हटलं कोटी यज्ञ फलस्मृता, 1,000,000 यज्ञाचं फळ देणारी ही कथा आहे. मग ही कथा आपल्याला करायची आहे, तर या कथेमध्ये विघ्न येऊ नये म्हणून कथेच्या आरंभाला कथा विघ्न विघाताय गणनाथम प्रपूजयेत, गणपतीची पूजा करावी, पुण्याह वाचन करावं. आपल्या पितरांच्या उद्देशाने त्यांना मुक्ती मिळावी म्हणून पितरांचं स्मरण करावं. श्रीमद भागवत ग्रंथाची पूजा करावी, गोपाळ कृष्णाची पूजा करावी. एका शुभ मुहूर्तावरती भागवत कथा सप्ताह विधीने श्रवण करण्याचा प्रयत्न करावा. 7च दिवस कथा ऐकावी. आपण रिकामे आहोत, गुरुजी रिकामे आहोत म्हणून 2-4 दिवस लांबवू नये. सप्ताह विधी काय सांगितला? सप्ताह विधी. शक्यतो उपवास करून कथा ऐकावी. काहीही न खाता उपाशी कथा ऐकणं हे काय आहे? अत्यंत महत्वाचं आहे. पण पुढे सांगितलं, उपवास करून कोणाला अशक्तपणा येत असेल, जेवण न केल्याशिवाय कथा सांगणं अवघड होत असेल, तर स्वतः कथेत सांगितलेलं आहे, भोजनंतु वरम मन्ये कथा यदी विघ्नकारकः. मी जर जेवण न करता चक्कर येऊन पडणार असेल, तर 2 वेळा जेवण करून कथा ऐकायला हरकत नाही. कारण का? जेवण किती वेळा केलं हे महत्वाचं नाही, कथा किती आहे हे महत्वाचं आहे. म्हणून भोजनंतु वरम मन्ये, भोजन करणं सुद्धा वरम म्हणजे श्रेष्ठ सांगितलेलं आहे. फक्त भात खायचा नाही. कथेच्या आधी काय खायचा नाही? भात. वरण भात भाजी पोळी आपलं जेवण असतं, त्याच्यातली भाजी पोळी खायची, बाकी सर्व पदार्थ खायचे. एक वेळेस काय खायचा? वरण भात खायचा. फलाहार उत्तम, आपल्याला आवडेल ते खायचं नाही, फक्त उपोषण करायचं, भात एकदा खायचा. हेच भागवतात सांगणं आहे. महत्वाची गोष्ट सांगितली. भागवत कथा ऐकत असताना कोरी पाटी मनाची ठेवून भागवत ऐकावं. भागवताबद्दल पूर्वग्रह दूषित काहीही ऐकायचं नाही. कृष्ण तर आम्हाला माहिती आहे, पुतनेची कथाही आम्हाला माहिती आहे, त्याने केलेला गोपाळकालाही आम्हाला माहिती आहे. आपल्याला काहीच माहिती नाही एवढं ग्रंथात सांगितलेलं आहे. मग ते आपण कोरी पाटी घेऊन ऐकलं पाहिजे. आपल्या हृदयामध्ये श्रीकृष्ण भगवंत वास्तव्याला आहेत. भगवंतांचं सांगणं आहे, ये आत्मनितिष्ठन आत्मानम अंतरे यमयती स अंतरयामी अमृतः. तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात मी अमृत रूपाने राहतो. आपल्या हृदयातच भगवंत आहे, तो आपल्याच स्वरूपात आहे आणि त्याच भगवंताची ही कथा आहे. म्हणजे आपण आपल्या हृदयातल्या भगवंताला आपल्या हृदयातल्या भगवंताची कथा सांगतोय. थोडक्यात ही कथा आपणच आपल्या भगवंताला सांगतोय. या श्रद्धेने कथा ऐकण्यासाठी बसावं. कथा कशी ऐकावी? म्हणे स्थिर सुखमासनं कुरुत. तुम्ही सर्वात पहिल्यांदा स्थिर सुखमासन करा. तुम्हाला खाली बसून कथा ऐकणं सोपं आहे का? म्हणे खाली बसून ऐका. नाही शक्य का? खुर्ची टाकून बसा. एखाद्याला पाठीचा त्रास असेल झोपून ऐका, पण तुम्ही कथा ही ऐकलीच पाहिजे. स्थिर सुखमासनं कुरु. शास्त्राने सिद्धांत सांगितला. आजच्या दिवशीचा हा नियम नाही, उद्यापासून जिथे बसाल तिथेच 7 दिवस बसायचं. तिथेच बसून काय ऐकायची आहे? कथा ऐकायची आहे. कथा विघ्न विघाताय, कथेमध्ये विघ्न येऊ नये म्हणून अति अन्न सेवन करू नये, अति आहार घेऊ नये, अति पेय पिऊ नये, अति निद्रा घेऊ नये. म्हणून शास्त्राने सांगितलं
कथेच्या आधी आणि कथेच्या नंतर प्राणायाम त्रयं कुर्यात. 3 प्रकारचे प्राणायाम करावे. आपल्या शरीरामधला प्राणवायू कसा ठेवावा? हसता खेळता, आहे की नाही? ज्या योगाने आपल्याला कथेमध्ये जांभाई येणार नाही, कथेमध्ये झोप येणार नाही, कथेमध्ये विघ्न येणार नाही. शांत चित्ताने या भागवत कथेच्या माध्यमातनं सांगितलेलं ब्रह्मनिरूपण, या भागवतात कथा नाही सांगितल्यात, काय सांगितले आहे? साक्षात परब्रह्माचं ब्रह्मनिरूपण केलेलं आहे. मग ते ब्रह्मनिरूपण ऐकल्याने आपल्या पूर्वजांचा तर उद्धार होतोच होतो, आपल्या स्वतःचा सुद्धा काय होतो? उद्धार होतो. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, प्रयत्नतः श्राव्यः. 100 गोष्टींवरती अडचण मिळवून भागवताची कथा ऐकण्याचा प्रत्येकाने काय करावा? प्रयत्न करावा. शेवटचं वाक्य सांगतात ते, या कथेच्या प्रसंगाला शेवटचं वाक्य सांगतात सूत महर्षी. ते काय सांगतात? असारे संसारे विषय विषसंघा कुलधिया क्षणार्धम क्षेमार्थम पिबत शुकगाथाम तुलसुधाम किमर्थम व्यर्थम भो व्रजति कुपथे कुत्सित कथे परीक्षित साक्षीयत श्रवणगत मुक्त्युक्ती कथने. ते सांगतात, या संसार 2 माणसं कुठेही एकत्र बसले, कुठल्याही नात्यांनी बसले, तरी 5-10 मिनिटात एकमेकाशी बोलता बोलता ते एकमेकाला व्यथा सांगू लागतात. काय सांगू लागतात? 2 माणसं एकत्र आल्यावर काय सांगतात एकमेकाला? माझं असं, माझं तसं. कालपर्यंत मी महादेवीला दर्शनाला जात होते, पण परवाच जी उसण भरली, परवा भरली माझी, पण कालच भरली. एकमेकाला मनुष्य काय सांगतो? व्यथा सांगतो. शास्त्रात सिद्धांत सांगितला, परीक्षित साक्षीयत. परीक्षित राजा साक्षी आहे की त्याला 7 दिवस एकही व्यथा शुकमुनींनी सांगितली नाही. जे काही सांगितलं ती सगळी कथा सांगितली. 2 माणसं एकत्र आल्यावर व्यथा होते, पण भगवंताच्या सान्निध्यात बसलं की भगवंतांची कथा ऐकायला मिळते. काय ऐकायला मिळते? इतरत्र तुम्ही कुठेही जा, तुम्हाला व्यथाच ऐकायला मिळणार, पण भगवंतांच्या श्रीमद भागवत कथा प्रसंगी तुम्ही आलेत तर तुम्हाला भगवंतांची कथा श्रवण करायला मिळणार. म्हणून परीक्षित साक्षीयत श्रवणगत मुक्त्युक्ती कथने. या जगतातलं सर्वश्रेष्ठ भवौषध हे काय आहे? भागवत कथा. मग शेवटचं वाक्य हे सांगितलेलं असताना सूत महर्षी हे वाक्य सांगतात. शौनक ऋषींनी सांगितलं, महाराज 7 दिवस आम्ही भागवताची कथा ऐकली, तर श्रीकृष्ण आमच्यावरती कृपा कशी करतो? भगवंताची कृपा करण्याची पद्धती सांगितली. माझ्याकडे बघा, तुम्ही कथा ऐकण्यासाठी फक्त बसायचंय. काय करायचंय? तुम्ही बाकी काहीही करायचं नाही. तुम्ही एकदा बसले, प्रविष्ट कर्णरंध्रेन, तो श्रीकृष्ण तुमच्या हृदयात कुठून घुसतो? प्रविष्ट कर्णरंध्रेण. काय काय घेऊन जातो? आतमध्ये इथून जातो, पण काय काय घेऊन जातो? म्हणे स्वानाम भाव सरोरुहा. म्हणजे काय? हातामध्ये वॉशिंग पावडर घेतो, ब्रश घेतो, खराटा घेतो, झाडू घेतो. स्वानाम भाव सरोरुहा. आणि जाऊन काय करतो? आतमध्ये धुनोती, स्वच्छ धुवून टाकतो मनुष्याला. काय धुतो आतमधलं? म्हणे शमलम. आपल्या अंगावरती जो काही असतो त्याला म्हणतात मळ, पण शरीराच्या आतमध्ये मळ असण्याचं कारणच नाही. मग आतमध्ये असतं शमलम. बाहेर मलम, आतमध्ये शमलम. म्हणे तुम्ही त्या संकेत दीक्षितच्या कुठे नादी लागतात? तो जेवढा गोड गोड बोलतो तेवढाच आतून कडू मनुष्य आहे. म्हणजे मी आतून कडू आहे हे माझं शमल आहे. काय आहे? मी वरतून दिसत नाही, आतून कसा आहे? कडू आहे की नाही? एखादा मनुष्य गोरा असतो, म्हणे तो जेवढा वरतून गोरा आहे तेवढा आतून काळा आहे. याचा अर्थ ते काय आहे? शमल आहे. हा मनुष्य जेवढं पुण्याईचा आव आणतो तेवढाच हा मनुष्य आतून काय? पापी आहे. याला म्हणायचं शमलम. भगवंत श्रीकृष्ण मळ धुवत नाही. मनुष्याच्या आतमधला शमलम, जे पाप कर्म संचित भोग भोक्तृत्व निर्माण करायला कारण आहे, ते धुवून टाकतो. आणि किती स्वच्छ धुतो?
म्हणे धुनोति शमदं कृष्ण सलीलस्य यथा शरत. सलील म्हणजे पाणी आणि शरद म्हणजे शरद ऋतूतला पाऊस. प्रायशः शरद ऋतूत पाऊस पडत नाही. शरद ऋतू म्हणजे अश्विन महिना. आपल्या इथे आता पडतो ती गोष्ट सोडून द्या, पण आषाढ महिना, श्रावण महिना, भाद्रपद महिना आणि त्याच्या आधी काही ज्येष्ठाच्या सरी पडलेल्या असतात. 4 महिने पावसाचे झाले. नीट ऐका, या 4 महिन्यात अवकाशापासून जमिनीपर्यंत वातावरणामध्ये असलेले यच्चयावत धुलीकण जमिनीवर बसलेले असतात. असं म्हणतात वातावरणात एकही धुलीचा कण नसतो. आणि मग शरद ऋतू म्हणजे नवरात्रातला जो पाऊस पडतो तो अत्यंत स्वच्छ सुंदर पावसाचा. म्हणून त्या पावसाच्या थेंबापासून काय तयार होतो? मोती. आणि त्याच पावसाच्या पाण्यापासून चंद्राला बळ मिळतं, म्हणून 15 दिवसांनी तो अमृतम स्त्रावयेत. कोजागिरीला काय सोडतो तो? अमृतम स्त्रावयेत. चंद्राला बळ अमृत देण्याचं आलं कुठून? म्हणे हे शरद ऋतूतलं पाणी अमृत निर्माण करतं. मग ज्याप्रमाणे शरद ऋतूतलं पाणी निर्मळ आहे, त्याप्रमाणे मनुष्याला भगवान श्रीकृष्ण आतून निर्मळ करतात. तुम्ही काहीच करायचं नाही. तुम्हाला फक्त काय करायचंय? शांत कथेमध्ये येऊन बसायचंय. मग एक प्रश्न निर्माण होतो की भगवंत आतमध्ये खराटा घेऊन गेले, ब्रश घेऊन गेले, वॉशिंग मशीनचं काय ते वॉशिंग पावडर घेऊन गेले, तर आम्हाला आतून काय होणार आहे? हे धुताना त्रास होणार आहे. खराटा आतून मारणार, ब्रशने धुणार, अत्यंत अत्यंत रासायनिक असलेले वॉशिंग पावडर आतमध्ये टाकणार. भागवतात तीही गोष्ट क्लिअर करून टाकली. म्हणे भगवंतांचा साफ करण्याचा कुंचा कसलाय? म्हणे आपीडम मयुरम, मोरपंख. कशाचा आहे? तुम्ही मोरपंख कधी गालावर फिरवून बघा, कधी तुम्हाला वेदना होतील का हो? हातावर फिरवून बघा, कधीही वेदना होणार नाहीत. मग भगवंत मोर पिसाप्रमाणे अत्यंत नाजूक हाताने मनुष्याच्या शरीरातलं सगळं शमल 7 दिवसात नष्ट करतो. म्हणून तया श्राव्या प्रयत्नतः. म्हणून प्रत्येक मनुष्याने अत्यंत श्रद्धेने ही भागवताची कथा श्रवण केली पाहिजे. मग पद्मपुराणांतर्गत 6 अध्यायांमध्ये या गोकर्ण महात्म्याच्या निमित्ताने आपण गोकर्ण उपाख्यानाची चर्चा केली. उद्यापासून श्रीमद भागवत कथेला आपल्याला प्रारंभ करायचा आहे. मी फक्त उद्यासाठीचा पहिला श्लोक म्हणतो. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्व भिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक छोटीशी सूचना करतो. उद्या किती वाजता कथा आपली? 3:30 वाजता. सगळ्यांनी बरोबर 3:30 वाजता कथेला यायचं आहे. उद्या कथा कसली आहे हे फक्त मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, म्हणजे तुम्हाला कथेला येताना ते ऐकण्याची तयारी ठेवून येता येईल. उद्या सगळ्यात पहिल्यांदा भगवंतांच्या 3 स्वरूपांचं ध्यान. सगुण साकार, निर्गुण साकार आणि निर्गुण निराकार. मग भागवत ग्रंथाच्या अनुबंध चतुष्टयाच्या संबंधाने चर्चा. महर्षी वेदव्यासांनी भागवत ग्रंथ का लिहिला? नैमिषारण्यात शौनकादिक ऋषींनी सूत महर्षींना विचारलेले 6 प्रश्न. या 6 प्रश्नांना सूत महर्षींनी दिलेलं उत्तर, त्या उत्तराच्या अनुषंगाने देवर्षी नारदांच्या पूर्वजन्माची कथा. कशाची कथा? देवर्षी नारदांचा पूर्वजन्म. ती पूर्वजन्माची कथा झाली की महाभारताच्या युद्धाच्या शेवटच्या दिवशीचा प्रसंग. परीक्षित राजाची जन्मकथा. परीक्षित राजाची जन्मकथा झाल्यानंतर 3 स्तुती आपल्याला उद्या श्रवण करायच्या आहेत. उत्तरा स्तुती, कुंती स्तुती आणि भीष्म स्तुती. विष्णू सहस्त्रनामाचं निरूपण उद्या ऐकायचं आहे. ते झालं की मग आपल्याला भीष्मांच्या स्तुतीतल्या संबंधाने
भगवंतांच्या भगवत गुणांची चर्चा करायची आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर सदेह पांडव वैकुंठाला कसे जातात, परीक्षित राजाला शाप कसा मिळतो आणि परीक्षित राजा कथा ऐकण्यासाठी प्रवृत्त कसा होतो, हे बरोबर 3:30 वाजता येऊन 3:30 तासात ऐकायचं आहे. 3:30ला कथा सुरू होणार, 7 वाजता आरती होणार. 3:30ला कथा सुरू होणार म्हणजे होणार, 7 वाजता आरती होणार म्हणजे होणार. काळजीचं कारण नाही. उद्याची कथा ही चढावाची कथा आहे. थोडासा कथेला उद्या काय चढ आहे. तर सगळ्यांनी वेळेत उपस्थित राहा. आपण वेळेत सुरू करू, वेळेत संपवू. आज फक्त पसायदान म्हणायचं आणि आपल्याला समाप्ती करायची. आता विश्वात्मके देवे, वामन बरोबर ना, वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान. जे खडांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होमो नितिः लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषे लोकी ये, दृष्टा दृष्ट विजये. एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया, येणे वरे ज्ञान देवो सुखिया. गोपाल कृष्ण भगवान की जय. काही हातावर प्रसाद द्यायचा आहे का? बस प्रसाद घेऊन घराकडे प्रयाण करायला हरकत नाही. गुरु गरम होतंय का तुम्हाला? हा लावणार ना, तर आज दिवा होता ना इथे. नाही करू ना काहीतरी. हा संजय महाराज, तुम्ही कुठे होते? हिडन 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 श्रोता. हे आता शोधावं लागेल बापू तुझ्याकडे. हा हिडन श्रोते किती आहेत? मला हिडन कॅम्प माहिती आहे, हिडन श्रोता